समर्थ, तू एडिट सोडून काय करतोयस? मावशीने आले ऑफिसवरी, काम करी पितांबरी. गेस द गेस. 11 वाजता 15 मिनिटात हा झोपला. आता जो पॉडकास्ट होणार आहे आपला, त्यांच्याविषयी मला काहीच माहित नाहीये, त्यामुळे आपल्याला वाटतं की द होल वर्ल्ड इज आवर ऑयस्टर. पहिल्या मुलाला भेटले, त्याला हो म्हणले, लग्न ठरलंय आणि हा मुलगा गायब. नमस्कार, मी रुजुता देशमुख. द अनुरूप शो मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपल्याकडे जे अनुरूप जोडपं आलेलं आहे ते खूप मोठे व्यावसायिक आहेत आणि त्यांचा व्यवसाय हा कुटुंबाबरोबर मोठा झालाय. त्यांच्या व्यवसायात नवऱ्याचा विचार केला जातो, बायकोचा विचार केला जातो. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी, आणि हे पितांबरी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घरात असतंच असतं. या पितांबरी समूहाचे प्रिया आणि परीक्षित प्रभुदेसाई, तुम्हा दोघांचंही द अनुरूप शो मध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. तुमच्या एवढ्या व्यस्त कामातून तुम्ही वेळ काढलायत आणि आज आपल्या धमाल गप्पा होणार आहेत असं तुम्ही आलात तेव्हापासूनच त्यामुळे आपण गप्पांना सुरुवात करूच या. पण द अनुरूप शो मध्ये आपण सुरुवात करतो ती एका फोन कॉलनी. कॉल युअर बे असं नाव आहे. तर तुम्ही जेव्हा पहिल्यांदा भेटलात तेव्हा तुम्ही मनानी पोचायचंय तिथे आणि तेव्हाच्या तुम्ही दोघांनी एकमेकांना फोन करायचा आहे. आम्हाला ते दिवस बघायचे तुमचे. ओके. तर फोन करा आणि बघा, बोला एकमेकांना. लावू का? बिंदास. ट्रिंग 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 ट्रिंग. उचल. हॅलो. काय चालू आहे मग? मस्त. कोण बोलतंय? मी परीक्षित बोलतोय. अच्छा, ओके. तुला माहित नाही वाटतं की तुझ्या आई वडिलांनी तुझी पत्रिका माझ्याकडे दिली? हो, नाही माहिती मला ऍक्च्युली. म्हणजे आई मला मुलं बघती हे मला माहित होतं, पण तुझ्याकडे पत्रिका आली हे नाही माहिती मला. हो, त्याच्यामुळेच तर नंबर मिळाला. ओके. सध्या काय करतेस तू? सध्या काही नाही, मी मामाच्या बिझनेसमध्ये आहे, सो करिअर वाईज तिकडे चालू आहे. आणि दुसरा म्हणजे मी भरतनाट्यम डान्सर आहे, सो मी सध्या विशारदची तयारी करतेय. तू काय करतोस? तू फक्त नाव सांगितलंस, पुढे तर सांग काय करतोस? तू बऱ्याच गोष्टी करतेस असं कळलं. हाय, मी परीक्षित, माझं पूर्ण नाव परीक्षित प्रभुदेसाई. तुला समजा पितांबरी माहिती असेल तर पितांबरी कंपनी आमची आहे आणि मी पितांबरीत पूर्णपणे व्यवसायामध्ये मी स्वतः असतो आणि असं चाललेलं असतं सगळं त्याच्यात. काय नक्कीच मला भेटायला आवडेल. भेटूया आपण लवकरच. येस, नक्कीच. बाय. डेंजरसच होत आहे. आणि आम्ही येण्याच्या अगोदर असं आम्ही म्हणतो की हा बहुतेक आपल्या आयुष्यातला सगळ्यात कठीण पॉडकास्ट असणार, कारण काय याच्यात आपल्याला लग्नाबद्दल आणि रिलेशनशिप बद्दल बोलायचं. जनरली आम्ही जेव्हा जातो तेव्हा आमचे प्रोडक्ट, आमचा बिझनेस अशा बाबतीत सवय खूप जास्त आहे. बरोबर. चला, आज तुम्हाला वेगळेपणा मिळणार आहे पण, हो की नाही? तर अशी तुमची ओळख झाली. येस. प्लीज मला जाणून घ्यायचंय कसे भेटलात एकमेकांना. आणि तुमचं अरेंज्ड मॅरेज आहे बरोबर? तर सांगा तुमची गोष्ट, कसे भेटलात? तर मला एकदा आईने विचारलं, पण तुझं नाव आता अनुरूप मध्ये नोंदवूया, तू आता 23 वर्षाची झालीस, की आता 24 तुला पूर्ण होईल, काय अपेक्षा काय आहेत मुलाकडनं? मला आणि तेव्हा काही लग्न करायचं असं काही माझ्या डोक्यात नव्हतं. तर मी आईला असंच म्हणलं, बघ जॉईंट फॅमिली मिळते का? मला जॉईंट फॅमिली हवी आहे, प्लस बिझनेस असेल मुलाचा तर तो प्रेफरन्स जास्त आहे. आई म्हणली ठीक आहे. आईला आलं टेन्शन, ऍज युजल मुलींच्या आयांना तसं टेन्शन असतं की हिच्या अपेक्षेप्रमाणे मुलगा कसा मिळणार. मुलांच्या आयांना पण असतात, पण या जरा वेगळ्याच होत्या ना की बिझनेस फॅमिली पाहिजे किंवा जॉईंट फॅमिली कुटुंब पाहिजे. तर मग आईने मला फोन केला की आपल्याला असं असं, माझ्या लग्नाच्या तिचं नाव प्रियांका, सो प्रियांकासाठी आपल्याला स्थळ बघायचंय असं. ती म्हणते की बिझनेस फॅमिली हवी आहे, जॉईंट फॅमिली हवी आहे, तर काय करायचं आपण?
तर मामा म्हणला ठीक आहे बघू, काही काळजी करू नको, सो तिचं एक प्रोफाईल बनव आणि मला दे. आणि आई मला म्हणली बनव प्रोफाईल. मला वाटलं आई असंच सांगतेय, सो मी बनवून दिलं. मी आणि ट्रिपला गेले नंतर गोव्याला, आणि तेव्हा मी मामाच्या बिझनेसमध्येच होते. ट्रिपवरनं आले, ऑफिसला गेले. मला मामा म्हणला आपल्याला रविवारी ठाण्याला जायचंय. मी म्हणलं का, मीटिंग आहे कुठली? तो म्हणला नाही, आपण मुलगा बघायला चाललोय. मी म्हणलं हे कधी ठरलं, हे कोणी ठरवलं, आणि कुठल्या मुलाला भेटायला चाललोय? मग मला आईने नंतर फोटो वगैरे दाखवला आणि आई ओरडली, नीट बघायचा, अजिबात टाइमपास आगाऊपणा करायचा नाही, सिरियसली बघायचा. म्हणलं ठीक आहे ओके. मी भावाला म्हणलं येतोस का माझ्या बरोबर? तर मला म्हणला तुझ्याकडे बघून तर वाटत नाही मला तू लगेच हो म्हणशील, त्यामुळे मी काय येणार नाही तुझ्या बरोबर. सो असं झालं, रविवार आला, आम्ही ठाण्याला गेलो. आणि त्याच्या बाबांनी सांगितलेलं माझ्या मामाला की तुम्ही जेवायलाच या आमच्या घरी पहिल्यांदा, म्हणजे लग्न ठरू दे न ठरू दे पण आपली त्या निमित्ताने एक चांगली ओळख होईल. म्हणून आम्ही गेलो. सो पहिल्याच भेटीत आम्ही जवळपास 1.5 तास बोललो एकमेकांशी. 1.5 तास. आणि खूप बेसिक प्रश्न होते की तुला काय आवडतं हे पण नाही. मी त्याला पहिला प्रश्न विचारलेला, तुझं ऑफिस इथून किती लांब आहे? कारण मला पुण्याची सवय असल्यामुळे मला पब्लिक ट्रान्सपोर्टची सवय नाही. तू किती वेळ ट्रेनने ट्रॅव्हल करतोस? आणि मी त्याला पहिल्यांदाच मला आठवतं की आम्ही असे बसलो आणि मी म्हणजे असं आम्हाला थोडस बोलायला वेळ दिला घरच्यांनी. ते सगळे गेले दुसऱ्या खोलीत, आम्ही एका खोलीत, आणि आम्ही थोडेसे असे एम्बॅरेसिंग सिच्युएशन मध्ये आणि ते मी तिला पहिला प्रश्न विचारला, तुझ्या अपेक्षा काय आहेत नवऱ्या मुलाकडनं? आणि तिला तो पहिलाच आणि मी त्याला म्हटलं की अरे माझा पहिलाच एक्सपिरियन्स आहे, तुला असेल आधी खूप एक्सपिरियन्स, पण माझा हा पहिलाच एक्सपिरियन्स आहे जो जरा आपण वेगळं काहीतरी बोलूयात सुरुवातीला. असं कॉन्व्हर्सेशन सुरू झालं. 1.5 तास आम्ही बोललो. मग मस्त आम्ही श्रीखंडपुरी घरी होतं जेवायला, मी जेवले. आणि पहिल्या भेटीतच म्हणजे असं झालं की त्याच्याच बरोबर पण आणि घरच्यांबरोबर पण, म्हणजे असं मला वाटलं नाही की मी पहिल्यांदाच त्या सगळ्यांना भेटतीये. म्हणजे ह्याची आत्या आणि मी लिटरली, आम्ही पुण्यात एक तास्ता म्हणून दुकान आहे, त्यांच्या साड्या किती छान असतात ह्या विषयावर गप्पा मारत होतो, एकमेकांना फुल टाळ्या वगैरे देत होतो. सो तेव्हाच मी खूप कम्फर्टेबल होते. तिकडनं निघाले आणि तेव्हा मला परीक्षेकडे बघून असं काही वाटलं नाही की हा हो म्हणेल नाही म्हणेल. सो तो पूर्ण एक्सप्रेशनलेस होता की, सो मी कन्फ्युज की हा हो म्हणणारे नाही म्हणणारे. पण त्या 1.5 तासात नक्की काय बोललात हे मला जाणून आवडेल की काय, कारण सगळ्यांनाच आवडेल की अरेंज मॅरेज मध्ये काय बोललं जातं एकमेकांशी. मला एक वाटतं की त्या 1.5 तासामध्ये आम्ही जास्त फोकस केलं की आम्हाला दोघांना काय आवडतं, अदर देन माझ्या आवडी-निवडी वेगळ्या आहेत आणि तुझं काय ते वेगळं आहे. तर आम्हाला दोघांना काय आवडतं की आम्हाला दोघांना फिरायला खूप आवडतं आणि आम्हाला रात्रीचं फिरायला जास्त आवडतं, कारण की सकाळी खूप गाड्या असतात, ट्रॅफिक असतो. तर असे काही कॉमन विषय होते. तर त्याच्या अराउंड आमचं पूर्ण कॉन्व्हर्सेशन काय बोलतात ना त्याला बॉन्ड झालेलं. आणि माझी जी जर्नी होती ती काही हिच्या इतकी सोपी नव्हती. माझी फारच खडतर असा प्रवास माझा आधीचा झालेला आहे. कारण का अरेंज मॅरेज म्हणजे ते सगळं, ती एक प्रोसेस असते पूर्ण, आणि त्या प्रोसेस थ्रूच तुम्हाला काय बोलतात ते जावं लागतं. तर मला वाटतं की मी 23 वर्षाचा वगैरे झालो, 22 का 23, तर तेव्हा मी अनुरूपच्या ॲपवरती आपल्या एनरोल केलं. कारण मी फायनान्शियली इंडिपेंडंट होतो. असं काय माझी रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे असं काय नव्हतं की काहीतरी हे केल्यानंतरच आपण लग्न वगैरे करू शकतो. पण तेव्हा कसं झालं की मीच 23ला एनरोल झाल्या, त्याच्या मुली आणि अजून पुढे होतात, त्याच्यामुळे बऱ्याच वेळेला मुलीच सापडेल ना. आणि तेव्हा कसं होतं की मी व्हेजिटेरियन आहे आणि मी नॉन स्मोकर आहे आणि मी ड्रिंक्स पण घेत नाही. हे म्हटल्यावरती 75% जनता अशीच उडाली. त्याच्यानंतर आपल्याच कम्युनिटी मधलं कोणतरी आपल्याला पाहिजे. मग असं नव्हतं त्याच्यात की काही बिझनेस करणारे हवेत किंवा नोकरीच करणारे हवेत, आपल्याला कोणी चालणारे होते. कारण काय मेन काय असतं की तुमचा स्वभाव आणि तुमच्या फॅमिलीचे आणि तुमचे स्वभाव जुळणं हे खूप गरजेचं असतं. आणि काय लग्न म्हणजे फक्त 2 लोकांचंच युनियन नसतं, तर 2 लोकांच्या फॅमिलीजचं देखील युनियन असतं. तर असं काही नाही की कोणतरी मग बिझनेसवालेच आपण केले आणि समजा ते फॅमिलीज जुळल्या नाहीत किंवा आपण जुळलो नाही तर काय. तर त्याच्यामुळे तसं आधीपासून काही डोक्यात नव्हतं. आणि आमची एक ना वेल ऑइल्ड अशी एक मशिनरी आम्ही घरामध्ये तयार केली की आई पहिले अनुरूपचे ते सगळे बघायची, मग त्यातनं ती मुली काढायची. मग त्या मुली काढल्यावर त्यांच्या पत्रिकांमध्ये फोन करायचे तिकडे की असं असं आहे, मग मला दाखवायची आई हे मग परीक्षित हे वाटतंय. मी बोलतो ही बरोबर नाही, कान मोठे वाटतंय, नाक असं हे असं काय आहे.
आणि सुरुवातीला काय असतं, आपल्याला वाटतं की द होल वर्ल्ड इज अवर ऑयस्टर, काय मुली म्हणजे आपल्याला धावून येतील असा एक कॉन्फिडन्स असतो, पण असं काही होत नाही. त्यामुळे हे रिजेक्ट आणि मग त्याच्यातली एखादी मग आवडली की मग आई त्यांना फोन करायची की असं असं आहे, आम्हाला तुमची मुलगी आवडली, तर ती पत्रिका तुमची द्या. तर आमचे एक ज्योतिषी आहेत सहस्रबुद्धे म्हणून, तर त्यांची स्पेशालिटी अशी आहे की त्या 2 लोकांच्या पर्सनॅलिटीज कशा या होतात, म्हणजे ते फक्त पत्रिका आणि 36 गुण मिळतात किंवा असं नाही. त्यांचं म्हणणं आहे की 2 लोकांच्या पर्सनॅलिटीज एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात का नाही, आणि त्या असं काही सांगायच्या म्हणजे त्यांचं बरोबर होतं की त्यांच्या दृष्टिकोनातून की तू जर का ह्याच्यात पडतोयस तर मला पूर्ण तुझ्या आयुष्यात काय होईल हिच्याबरोबर ते तुला सांगायलाच पाहिजे. की तिकडनं घरी आल्यावरती 2 तास असं सगळे तोंड ढिरमिसलेलं करून असं सगळे बसलेले असायचे. आणि अशी प्रोसेस आमची ती जवळजवळ 3 वर्ष अशी चालू होती. आणि तो सुरुवातीला जो कॉन्फिडन्स होता की आपल्याला अशीच मुलगी हवी आहे, तिकडनं याच्यावरती आलं की आता आपल्याला एक मुलगी हवी आहे. पण काय असतं की असं बोलतात ना की प्रत्येकाच्या गाठी कुठेतरी स्वर्गातच बनलेल्या असतात आणि प्रत्येकाला एकच ती काय बोलतात तर ते एकच स्पेशल कोणतरी समवन तो असा असतो. आणि ही तेव्हा म्हणजे हिचा जो मामा आहे किंवा हिचे आजोबा जे आहेत तर त्यांची एक युवा म्हणून एक संस्था आहे, याज्ञवल्कीय उद्योजक विकास अभियान अशी. तर तिकडे ते आपले जे एंटरप्रेन्युअर्स वगैरे आहेत तर त्यांना ते बऱ्यापैकी डेव्हलप करणं, ट्रेन करणं असे सगळे कार्यक्रम ते करतात. तर हिचा मामा आणि हिचे आजोबा म्हणजे हिच्या आईचे बाबा, तर ते बाबांचे खूप चांगले आधीपासून मित्र होते. अच्छा. आणि ते आम्हाला काहीच माहित नव्हतं की असं काही आहे म्हणजे. आणि असं पण त्याच्यात झालेलं होतं की एकाच डायसवर 3-4 वर्षांअगोदर हिचे बाबा ऍक्च्युली तसे काही याच्याशी संलग्न नाही आहेत म्हणजे बिझनेसच्या रिलेटेड, पण हिचे बाबा, माझे बाबा आणि हिचा मामा आणि आजोबा होते का मामा, असे तिघांचे फोटो एका डायसवर. पण कोणालाच काही माहिती नाही याच्यातला. असा एक म्हणजे अशा गमती जमती. आणि हिच्याच मामाने मला मग माझ्या मामानी त्याला 4 स्थळं सुचवली होती माझ्या आधी. माझ्याच मामानी. आणि मग त्याच्यानंतर मग लग्न होत नाहीये. मग आम्ही काय चालू केलं की आमचे बरेचसे कल्चरल प्रोग्राम, बिझनेस फोरम मध्ये प्रोग्राम असे सगळे असायचे. तर मग त्याच्यात मग सगळा प्रोग्राम मग एखादा इंटरव्ह्यू ठेवायचा माझा आणि मग सांगायचा आता आहे उभा. इथपर्यंत सगळं गेलेलं म्हणजे इतका तो प्रवास असा खडतर होता की असं वाटतं की लग्नानंतर काहीच नाही, इट्स अ स्मूथ सेलिंग. काहीच म्हणजे लग्नानंतर लोक एवढं टेन्शन घेतात तर तसं काही टेन्शन एकदम कॉन्ट्रास्ट ना, कॉन्ट्रास्ट भेट. त्याच्यामुळे असं एक वेल आर्टिक्युलेटेड मला वाटतं की असं एक होतं की आपल्याला एक मुलगी म्हणजे आपला जो आपला लाईफ पार्टनर तो आपल्याला कसा हवाय, की समजून घेणारा हवाय किंवा चांगलं कम्युनिकेट करणारा हवाय. आणि माझं आधीपासून असं होतं की माझ्या काही फारशा अपेक्षा माझ्या पार्टनरकडनं नव्हत्या. कारण काय कसं असतं की आपण अपेक्षा ठेवणारे आपण कोण आहोत असं काय म्हणजे आपण अपेक्षा ठेवायच्या आणि मग तो अपेक्षांचा भंग होईल. तर माझ्या आधीपासून अशा काही अपेक्षा नव्हत्या. आणि मग जेव्हा आम्ही ते 1-1.5 तास जेव्हा असे आम्ही बोललो तर मला वाटतं की आमची जी भेट आहे ती अजून जास्त चालली असती, पण आम्हाला जेवायला बोलवलं, लोकांना भुका लागले, त्याच्यामुळे आम्हाला थांबायला लागलं. पण या कॉन्व्हर्सेशन मध्ये खूप बेसिक होतं म्हणजे तुमचं ऑफिस टायमिंग काय असतं की तू काय म्हणजे तू पण आता मामाच्या बिझनेस मध्ये, सो तुझा रोल काय आहे तिकडचा, माझा हा रोल आहे. पुढे जाऊन मी पितांबरीला इकडे न्यायचंय मला, किंवा मला हे माझे हे ध्येय आहेत, मला फिरायला हे आवडतं, मला माझं एवढं मोठं फ्रेंड सर्कल आहे. सो खूप बेसिक डे टू डे रुटीनच्या गोष्टी होत्या. होऊ शकते म्हणजे पितांबरच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ती कशी फिट होऊ शकते. आणि मला असं कधी कधी वाटतं की जे आपण स्पर ऑफ द मुवमेंट मध्ये डिसिजन घेतो ना ते बरोबर ते क्लिक होतात लाईफ मध्ये. मग आपण एक असा विचार करता येतो ह्याच्याशी लग्न करू, मग ते उत्तर मग ते नाही झालं होतं. हो, पहिल्याच भेटीत झालं होतं. म्हणजे आम्ही जेव्हा भेटलो तेव्हा आमच्याकडे एकमेकांचे नंबरही नव्हते, काहीच नव्हतं. म्हणजे जेव्हा त्यांच्याकडनं आधी होकार आला मग रात्री एक साधारण 10 वाजता, 10 नाही 8 वाजताच्या आसपास माझ्या आईबाबांनी हो म्हणून कळवलं.
तेव्हा मी माझ्या बाबांना मागून सांगत मुलाचा नंबर मागा, मुलाचा नंबर मागा, आपल्याकडे नाहीये. आणि आमच्याकडे तंबूमध्ये हलचल, हे आवडला परीक्षेतला आवडले ती तर लगेच सांगून टाका. मग आई बावले नाही, थांबा जरा, आपण जरा एक दिवस जरा असं पण नको की आपण एकदमच आपण संयम ठेवूया आणि मग दुसऱ्या दिवशी आपण फोन करून सांगूया की. पण असं म्हणू शकता की आता 1.5 तासाच्या भेटीवर आम्ही घेतलेला हा डिसिजन आहे. हो. आणि बट म्हणजे तो सगळ्यात बेस्ट डिसिजन मला वाटतो लाईफ मधला. म्हणजे छान. तेव्हा पण मग प्रेशर आलं होतं की नाही. स्पेशली आय थिंक तुझ्या बाबतीत तरी, की ही पहिली भेट आहे, पहिलाच मुलगा बघतोय आणि तो फायनल करायचा. पण माझं पण एक कसं होतं की मला, जरी मी तेव्हा 24 वर्षाचे वगैरे होते, तरी मला खूप क्लिअर होतं की मला माझा लाईफ पार्टनर कसा हवाय, किंवा मला या गोष्टी आहेत, या पहिल्या 4 गोष्टी किंवा 3 गोष्टी या हव्याच आहेत आणि बाकी गोष्टींमध्ये आय एम ओके. सो मे बी त्याची क्लॅरिटी मला खूप आधीपासून होती. आणि ह्याच्यात मेजॉरिटी माझ्या आईबाबांचा रोल खूप मोठा आहे की त्यांनी मला खूप आधीपासून की कुठल्या गोष्टींना इम्पॉर्टन्स दिला पाहिजे आणि कुठल्या गोष्टींना नाही दिला पाहिजे. क्लॅरिटी असणं पण गरजेचं असतं. म्हणजे मला असं पण एवढी क्लॅरिटी होती की मला मुलगी कुठच्या फील्डमध्ये चालेल, कुठच्या फील्डमधली नाही चालणार, किंवा काय केलेलं. कारण की आमच्याकडे तसं काही क्लोज्ड कल्चर नाहीये, सगळं बऱ्यापैकी फ्रीडम बऱ्यापैकी आहे. पण ज्या गोष्टी आपल्याला नाही चालणार त्या आपल्याला नाहीच चालणार. पण त्या जर का माहिती नसतील आणि वावत गेलं तर कुठेतरी मग कन्फ्युजन ते होऊ शकतं नंतर, असं मला एक वाटतं. पण आम्ही दोघं तेवढी क्लॅरिटी असल्यामुळे ते नंतर काही त्याचे काही प्रॉब्लेम झाले नाहीत. पण त्यामुळे आता सुद्धा आमचं डिसिजन मेकिंग खूप फास्ट होतं. म्हणजे म्हणजे आताही छोट्या गोष्टी असू द्या, कुठल्याही मोठ्या गोष्टी असू द्या, असं आमचा विषय कधीच रेंगाळत नाहीत. अरे वा. डिसिजन मेकिंग दोघांचे खूप फास्ट आहे. आणि मग किती महिन्यात लग्न केलं का काय? नाही, मग आमचं लग्न ठरलं, आम्ही भेटलो सप्टेंबर 2019 मध्ये. ओके. तेव्हा ठरलं की आपण करायचं जून 2020 मध्ये लग्न. पण मध्ये आला कोविड, त्यामुळे मग आमचं लग्न आलं जानेवारी 2021 मध्ये. सो खरं म्हणायला गेलं तर लग्न ठरल्यानंतर आम्हाला खूप वेळ मिळाला एकमेकांसाठी, एकमेकांना जाणून घ्यायला, एकमेकांची अजून ओळख व्हायला. आणि तसं कसं होतं की कोविडचा पिरियड होता, त्याच्यामुळे आमचा बिझनेस पण म्हणजे कोणाचेच बिझनेसेस होत नव्हते. सो आम्ही हाफ डे जायचो आणि मग हाफ डे आम्ही घरी यायचो. मग हाफ डे वरनं घरी आला की काय एकच काम, फोन. आणि मग ते असे म्हणजे व्हॉट्सअप वरती ते चॅटिंग असं रात्र असं चालू. म्हणजे मला मजा आठवते की आम्ही असं ऑलमोस्ट सकाळी 6 पर्यंत वगैरे पण बोलायचो, किंवा रात्री 3-4 ला टेक्स्ट वर बोलायचो. आणि ह्याची आत्या म्हणायची, तुम्ही बोलता का एवढे 3-4 पर्यंत? दोघंही मला रात्री ऑनलाईन दिसत असता. हा म्हणायचा, ते बघायला तू का जागी असतेस? आणि तेव्हा मला कळलं की व्हॉट्सअप मध्ये एक ब्लू टिक नावाची गोष्ट असते. तर आपलं आयुष्य सुखकर होतं. आणि परीक्षेत त्याच्या आधी एवढा डिसिप्लिन लाईफ होता त्याचा. म्हणजे मला आठवतं, मी जेव्हा त्याला हो म्हणले, त्याचा मी नंबर घेतला आणि मीच त्याला मेसेज केला. साधारण मी त्याला 9:30 वाजता मेसेज केला की हाय प्रियांका हिअर वगैरे, तुला कळलं असेल घरून वगैरे. तो म्हणला हो, मी आता जस्ट जिमवरनं घरी आलोय, मला आत्ताच कळलं, मी तुला एक थोड्या वेळात मेसेज करतो. मी म्हणलं ठीक आहे, अर्ध्या तासाने करेन. ह्यानी मला 11:45 मेसेज केला. एक बेसिक आमचं 15च मिनिटं बोललो आणि मला 11ला म्हणला चल मी झोपतो, माझी झोपायची वेळ झाली. आणि मी त्याला रिप्लाय करायच्या आधी तो झोपला होता. त्याला दुसऱ्या दिवशी सकाळी मेसेज डिलिव्हर झाला आणि मी आईला म्हटलं, आई हा झोपला? 11 वाजता 15 मिनिटात हा झोपला? मला आई म्हणते, बघ किती डिसिप्लिन देतो, शिक जरा त्याच्याकडनं. ऍक्च्युली मला असं, मी आता म्हणजे असं विचार करतो तेव्हा असं मला वाटतं की एवढं रिजेक्शन ऐकायची सवय आलेली ना मुलींकडनं, ऍक्सेप्ट झालंय म्हणजे अशी ती खुशी पण अशी व्यक्त करता येत नव्हती. खरं की खोटं कळत नसतं. ठीक आहे, जरा थांब, करतो सगळं आणि तुला फोन करतो. मग एक्साइटमेंट. आणि मी खूप एक्साइटेड होते, कारण बेसिकली मी पहिल्याच एकट्या मुलाला भेटले, त्याला हो म्हणले, लग्न ठरलंय आणि हा मुलगा गायब. मग कधी दुसऱ्या दिवशी काय आला रिप्लाय? हो आला. मला हाय गुड मॉर्निंग, मी झोपलो होतो काल, तुला वेळ असेल तेव्हा आपण बोलू. आय वाज लाईक ओके. वा, कमाल. आणि मग त्या पिरियड मध्ये लग्न करेपर्यंत तुम्ही जास्ती एकमेकांना ओळखलं, तेव्हा जास्ती पक्क झालं असेल ना? एक प्रॉब्लेम होता की कोविड, लॉकडाऊन, तो ठाण्यात, मी पुण्यात, व्हिडिओ कॉल. पोलीस पास काढून गेलेलो भेटायला, कारण का तेव्हा ते सगळं पोलीस पास सगळं ते. करेक्ट. त्यामुळे फोनवर खूप जास्त बोलणं व्हायचं. भेटी नंतर आल्या, म्हणजे तो पास काढून वगैरे यायचा, त्याच्यानंतर भेटी खूप झाल्या पण जास्त फोनवर.
पण तेव्हा ते असं ते जाणवायचं की एखाद्याला म्हणजे आपल्याला ती व्यक्ती आवडते आणि त्याला आपण नाही भेटू शकत, त्याचं जे काय बोलतात त्याला जे पेन असतं ना, म्हणजे ते कवी वगैरे ते असं कुठनं येत असतील लोक, त्यांचं असं कुठनं असं सगळं येत असेल. मग लिहिल्या की नाही काही कविता? नाही नाही, एक लिहिली होती त्यांनी कविता. तो म्हणजे जवळपास मला एक 4 महिन्यांनी भेटला होता लॉकडाऊनच्या पिरियड नंतर. तेव्हा तो 5 दिवस पुण्यात येऊन राहिला होता आणि जेव्हा तो 5 दिवसांनी निघणार त्या दिवशी त्यांनी एक कविता केली होती. वाव. रात्री. आता मला नाही आठवत येत. पण म्हणजे कवी मन जागा झालं. आणि मग लॉकडाऊन मध्ये लग्न केलं? हो, दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये. पण तरी नियम खूप होते ना तेव्हा. आणि एवढा मोठा बिझनेस तुमच्याकडेही बिझनेस मामाकडनं, मग कसं काय केलं? लॉकडाऊन मधलं लग्न हे अनुरूप शो मधलं पहिलं लग्न आहे. तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मला वाटतं की लॉकडाऊनचं थोडंसं एंडला मग म्हणजे जसं जसं ओपन, कारण पहिले तर त्यांचं GR आलेला विचित्र की फक्त नवऱ्या मुलांनी जायचं, नवऱ्या मुलांना. म्हणजे त्या म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या GR मध्ये असं होतं की कदाचित आई बाबांची गरज लागत नाही लग्नाला, फक्त मुलांनी जायचं तिकडे, मुलीचं जे काय आई बाबा आहेत ते सगळं कन्सिडर घेऊन यायचं. आई बाबा लागतात, त्यामुळे मुलीचे आई बाबा पाहिजेत, मुलाचं नाही. ओ, हे मला नव्हतं माहिती तेव्हा. बापरे. आता आम्ही त्याच्यात पडल्यामुळे GR आणि त्यात पण एक मजा, आमची लग्नाची तारीख 2 वेळा बदलली. ते सांग बाबा तू. जेव्हा सप्टेंबर 19 मध्ये आमचं लग्न ठरलं तेव्हा ठरली तारीख 20 जून 2020. जेव्हा आम्ही पत्रिकेचा मॅटर लिहायला बसलो तेव्हा आम्हाला कळलं महिना ज्येष्ठ आहे. आम्ही पण म्हणजे मी मोठी हा मोठा, सो बेसिकली ज्येष्ठ. सो ते चालत नाही. अच्छा, कोणतरी एक जातो मग परत म्हटलं की आता नको. तर त्यामुळे मग ती तारीख बदलून आम्ही केली 28 जून. ती झाल्यावर तारीख कोविड आला, तेव्हा हा 10 लोकांचा रूल आणि फक्त नवऱ्या मुलाचा रूल, त्यामुळे असं सगळं पोस्टपोन होत 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 आम्ही जानेवारीत लग्न केलं. अच्छा. आणि मग किती माणसं तेव्हा? काय रूल? लग्नात जवळपास 175 जण होते आणि रिसेप्शनला 400, पण ते पण आम्ही टाइम स्लॉट दिले होते सगळ्यांना. गर्दी तेव्हा मग ते आम्हाला हॉलवाल्यानेच सांगितलं की एका वेळेला त्यांनी 200 सांगितलं ना, तर तुम्ही 2-2 तासांनी तुम्ही सगळी लोक रोटेट करा. तोपर्यंत सवय झाली होती ना लोकांना. असं झालं की आम्ही प्री वेडिंग केलं गोव्याला, त्याच्यानंतर लग्न झालं पुण्यामध्ये, मग ठाण्यात आल्यावर ऑफिसमध्ये एक रिसेप्शन झालं सगळ्या ऑफिस स्टाफसाठी, आणि नंतर बाहेरचे सगळे रिलेटिव्ह आणि ओळखीचे लोक ह्यांच्यासाठी मग वेगळं रिसेप्शन. वाव. सो असं आमचं ऑलमोस्ट लग्न आठवडाभर वगैरे चालू होतं, कोविड असून पण. पण म्हणजे आधीची सगळी फंक्शन्स केली तुम्ही, जे आपल्याकडे आता संगीत किंवा संगीत नाही केलं, कारण ते ठाण्याला संगीत मी मला पुण्याला. करायचंच नव्हतं, कारण की मला नाचता येत नाही. आणि मेन प्रॉब्लेम ना, प्रॅक्टिसला आम्हाला वेळ नव्हता, कारण तो ठाण्यात मी पुण्यात. सो पण आता हिने मला शिकवलं नाचायचं. ओ कमाल. सगळं क्रेडिट ते तिला. वा. आणि मग शहर बदललं ना? हो. मग एक जनरलीच एक तर मुलीला आपण आपलं घर सोडून येतो, नवीन घरात येतो, त्यात एवढ्या मोठ्या कुटुंबात, एकत्र कुटुंबात येतोय, आणि शहरही बदलतंय. काय अनुभव होता? सुरुवातीला असं मला खूप वेगळं वाटायचं, पण मी खरं सांगू का, आता घरातले सगळे एवढे ऍडजस्टिव्ह आहेत, किंवा मला लगेचच मी खूप ऍडजस्ट झालेलं एक 10 दिवसातच पहिल्या. आणि मी स्वतः खूप बोलकी असल्यामुळे मला ऍडजस्ट व्हायला फार वेळ नाही लागत, म्हणजे माझी ओळख पटकन होते सगळ्यांशी, किंवा आपलेसे लोक लवकर होतात. तो एक गोष्ट होता. आणि लगेचच मी जानेवारीत लग्न झालं आणि 1 मार्चला मी पितांबरीत जॉईन झाले. आणि पितांबरीतलं कल्चर पण सगळं पुण्यासारखं, म्हणजे एकदम मराठी कल्चर, किंवा ऑफिस पण जो आहे ते एकदम सिटी एरियामध्ये, म्हणजे पुण्यातला लक्ष्मी रोड एरिया जसा आहे तसा ठाण्यातला गोखले रोड आहे, त्यामुळे तिकडे येणारी सगळी माणसं पण थोडी पुण्यातल्या कल्चर सारखीच. त्यामुळे मला ऍडजस्ट व्हायला मी पटकन मे बी रुळले इकडे. आणि परीक्षेचं फ्रेंड सर्कल पण खूप मोठं आहे, त्यामुळे तसं मला रुळायला फार वेळ नाही लागला. अरे वा. ऍक्च्युली कसं आहे, म्हणजे गमती जमतीचा भाग म्हणून की पुण्यामध्ये अशी डिस्टन्सेस खूप जास्त आहेत अशी सगळी, की ही कोथरूडला राहायची तर कोथरूडवरनं डेक्कन, किंवा आपल्याला जर का ओल्ड टाउन मध्ये जायचं असेल तर एक साधारणपणे 20 ते 25 मिनिटं लागतात. आणि ठाण्यामध्ये गाडीत बसलं की लगेच उतरायचं. ती बोलते अरे आलो पण
आणि मेन घरात कसं झालं की परीक्षेची सख्खी बहीण प्रियांका, तिचं नाव प्रियांका, ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी लहान. नंतर परीक्षेची सख्खी आत्या आमच्या खालीच राहते, तिला 2 मुलं, ते माझ्यापेक्षा 2-3 वर्षांनी लहान. त्यामुळे सिमिलर एज ग्रुप असल्यामुळे मी खूप लवकर ऍडजस्ट झाले. कमाल, लकी ना. हो, याच कारणासाठी मला जॉईंट फॅमिली हवी होती. पण हे किती रेअर आहे खरंच, म्हणजे या बाबतीत तुम्ही लकी आय थिंक, कारण मीच लकी आहे जास्त. कारण तिला जे हवं होतं ते सगळं एकाच ह्याच्यात मिळालं तिला झटक्यात. वा वा. आता लग्न झाल्यावर आपण नवीन, म्हणजे 2 वेगवेगळ्या कुटुंबातून आलेली माणसं एकत्र राहायला लागतात. सवयी वेगवेगळ्या असतात, संस्कार वेगवेगळे असतात. आल्यावर घरात खूप नवीन गोष्टी कळतात किंवा माणूस पण नव्याने कळतो आपल्याला राहायला लागल्यावर. तसं तुमच्या बाबतीत काय झालं लग्न झाल्यावर? असं ऍक्च्युली काय होतं की आम्ही इतक्या वेळा बोलायचो की आम्हाला थोडंसं माहिती होतं की आमचे स्वभाव कसे आहेत ते. आणि मी सांगितल्याप्रमाणे की माझ्या काय अशा काय अपेक्षा, म्हणजे ही एवढी वैतागायची, तुझ्या काहीच बायकोकडनं कशा काय अपेक्षा आहेत, सगळ्यांच्या अपेक्षा असतात, तू सांग मला तुझ्या काय अपेक्षा आहेत ते. लिटरली असं नव्हतं की मी त्याला फोन करावा, अच्छा तुला जमलं तर कर, ओके. माझं असं होतं की अरे ऍटलिस्ट एवढी तरी अपेक्षा असते की फोन तरी कर. नाही, त्याही अपेक्षा नाहीत. किती छान. पण आणि म्हणजे त्याच्यामुळे काय झालं, आणि मी त्याच्यामुळे आधीच ठरवलेलं की काही झालं तरी कसं आहे की आपल्याकडे जर का कोणीतरी माणूस राहायला येते तर त्याच्या कलाने आपल्याला पहिले घेतलं पाहिजे, रादर देन आपले टँट्रम्स थ्रो करणं किंवा काय. आणि आपण त्याच्याबद्दल खूप जास्त म्हणजे त्याला कसं आवडेल, त्याला काय आवडेल, म्हणजे हिला काय आवडेल, हिला काय नाही आवडत, हिचे बटन्स कसे प्रेस होतात, तर ते हळूहळू करून मग ते ऍडजस्ट व्हायला लागलं. आणि कसं असलं की जेव्हा प्रेम असतं ना माणसाला, तर प्रेम असल्यावर ती आदर पण असतो एकमेकांबद्दल. आणि जेव्हा तो आदर असतो तेव्हा तुमची बदलण्याची एकमेकांसाठी तयारी देखील असते. म्हणजे मी हिला बोलतो की अगं आपण 4 वर्ष झाली आणि आपण आता पहिले जसे 4 वर्षांअगोदर जसे होतं तसं नाही होत आता. आपण 360 डिग्री ट्रान्सफॉर्मेशन आपल्या स्वभावांमुळे झालं. तर हे कशामुळे होऊ शकतं? तर हे त्या प्रेमामुळेच होऊ शकतं. पण मग ते काय बदल झालेत सांगा ना आम्हाला, की आधी तुम्ही कसे होतात दोघं आणि आता तुम्ही कसे मी झालाय? भरपूर इम्पेशंट होते. भरपूर, म्हणजे मला खूप लगेच राग यायचा किंवा माझी चिडचिड व्हायची, किंवा माझ्या समोरच्यांकडनं, म्हणजे अगदी सगळ्यांकडनं नाही पण अगदी जे जवळचे लोक आहेत त्यांनी, की त्यांनी असं केलं पाहिजे, त्यांनी तसं केलं पाहिजे, या ऑब्व्हियसली ॲज अ अपेक्षा असतात. मग त्यातनं चिडचिड व्हायची, रडरड व्हायची. पण परीक्षेकडनं मी एक शिकले की गोष्टी कशा पेशंटली एक तर पहिल्या गोष्टी हँडल करायच्या, किंवा समोरच्याचं मत पण ऐकून घेतलं पाहिजे, स्वतःचीच मतं त्याला सांगायची नाहीत. आणि दुसरी गोष्ट मी म्हणलं तसं की फार अपेक्षा नाही ठेवायच्या समोरच्याकडनं, त्याने तुम्ही जास्त हॅपी होता. आणि छोट्या छोट्या गोष्टीतनं आनंद कसं मानायचा, म्हणजे आज भले तू फक्त पाणीपुरी खायला जाशील पण ती पाणीपुरी खाल्ल्याचा आनंद तुला सेलिब्रेट करता आला पाहिजे. आणि एक कसं असतं की मी सुद्धा खूप रागीट होतो, प्रचंड, म्हणजे मला प्रचंड असं नाकावर राग. आणि माझं कसं होतं की बिझनेसमध्ये असल्यामुळे तुम्हाला ते एक हळूहळू का होईना तुम्हाला परफेक्शन पेक्षा जास्त एक सिस्टीम ओरिएंटेड तुम्हाला एक असं वागण्याची तुम्हाला एक सवय लागते की त्या सिस्टीम तुम्ही सगळीकडे लावत जाता. म्हणजे घरापासनं ते म्हणजे शेड्यूल पण त्या एक काय बोलतात त्याला, एक त्या चौकटीत सगळं बसवलं. मला हिच्याशी लग्न केल्यावर मला कळलं की आयुष्य ही चौकट नाहीये फक्त, इट इज मोर दॅन दॅट 4x4 क्यूब आपण म्हणू शकतो. म्हणजे माझं एकदम परफेक्ट असंच होतं की सकाळी बाबा 8ला उठायचं, मग जे काय ऑफिस, मग जिम, मग 11 वाजता झोपायचं, मग एक पुस्तक वाचायचं, नामस्मरण करायचं. पण हीच चौकट नाहीये. कधी फिरायला जाऊ शकतो, कधी लेट झोपू शकतो, कधी वॉकला जाऊ शकतो, कधी गाडीतनं ड्राईव्हला जाऊ शकतो. तर मला वाटतं की हा एक खूप चांगला चेंज माझ्या ह्याच्यात आला. आणि त्याच्यामुळे थोडं काय असतं ना की आपले पर्स्पेक्टिव्ह देखील आपले चेंज होतात. म्हणजे या सिस्टीम्समधनं मला थोडंसं इमोशनल टच म्हणा किंवा थोडं लोकांचे इमोशन्स जाणून घेणं, तर हे सगळ्या गोष्टी मला कळल्या. परीक्षेत असा मुलगा आहे की सकाळी वेळ जातो म्हणून तो चहा कॉफी पित नाही, चहा कॉफी करण्यात वेळ जातो, नाही प्यायचा चहा कॉफी. अच्छा, बापरे. आणि आमचं म्हणजे चहा शिवाय नाही, त्यासाठी 1 तास लवकर उठू पण चहा पाहिजे.
पण म्हणजे शिस्तीचं खूप हे आहे. शिस्त, खूप शिस्त. खूप नाही पण ठीक आहे. माझ्यासाठी ते खूप आहे. पण तोही बदल असेल ना मग तुझ्यासाठी लग्नानंतर. हो हो. म्हणजे तू जर एखाद्याला एक वेळ दिली आहेस तर त्या वेळेत तिथे तू पोहोचलं पाहिजेस. भले तू 5 मिनिटं आधी पोच, पण तू त्या वेळेत तिथे गेलं पाहिजेस. वेळेला महत्व आहे. दुसऱ्यांना थांबवून ठेवायचं नाही किंवा एक रुटीन स्वतःच लावणे. बरोबर. आणि पहिलं झालेलं भांडण आठवतंय? खरं सांगू तर आम्ही असं फार भांडत नाही एकमेकांशी. अच्छा. कारण तेवढं एक आमच्यात अंडरस्टँडिंग आहे की एखाद्या गोष्टीचा जर त्याला राग येतो तर त्या बाबतीत मला राग येत नाही. किंवा ट्रिगर पॉइंट दोघांचे खूप वेगळे आहेत. अच्छा. आणि तेवढा आम्ही बॅलन्स करतो. एक चिडला की दुसरा शांत बसतो, दुसरा लगेच तलवार उपसून भांडायला लागत नाही. कारण आमचं पण काहीतरी वेगळंच चाललेलं असतं, पण म्हणजे जे जगाचं चालतं ते आमचं नसतं. काहीतरी दुसरंच तिसरंच काहीतरी चाललेलं असतं. म्हणजे काय? तशी म्हणजे माहित नाही, लोकांना काहीतरी असं वेगळंच असतं आणि आमच्या ते पॉइंट्सच नसतात मुळात कधी. म्हणजे असं काहीतरी फ्रिक्शन होणं, म्हणजे लोक बोलतात अरे आता तुम्ही एकत्र राहायला लागलात, मग यांनी हा टॉवेल टाकला, मग तुझी चिडचिड होते का वगैरे, असं काय म्हणजे असं काही होत म्हणजे नाही. आमच्याकडे असं होतं की ठीक आहे नाही टाकलं ना ह्याचा उचला मशीन लावा, मी लावेन, मी विषय करीन संपला. गोष्ट, एवढं काय विचार करत बसायचा. म्हणजे त्या मुद्दे आमचे ऍक्च्युली भांडण्यासाठी ते आम्हाला वाटतच नाहीत की ते भांडण्याचे मुद्दे कमाल. आहेत. आणि लिटरली लोक म्हणतात ना की 24 तास एकत्र, तर आम्ही लिटरली 24 तास आम्ही एकत्र असतो. कारण तुम्ही कामही एकत्र करतो आम्ही. बापरे. आणि बऱ्याच वेळा पहिले कसं व्हायचं की ही अपसेट असायची, तर ही काय हिचं ते भरतनाट्यम वगैरे सगळं असल्यामुळे तिला ते फेशियल एक्सप्रेशन आणि ते सगळं अपसेट वगैरे ते आम्हाला म्हणजे कळून लगेच तिला आम्हाला कळायचं. पण चला मला कळायचंच नाही ही माझ्यामुळे अपसेट आहे का कशामुळे अपसेट आहे. मग मला भीती वाटायची की आपण बोलायला जायचं का आपण नाही जायचं. आपण जर का नाही गेलो तर आपण आज दिवस तर काढू. आणि मला असं व्हायचं की हा बोलायला काय येत नाहीये, हा विचारायला येत नाहीये. म्हणजे जर मी अपसेट असेल तर हा येणार ह्याचा बेडवर झोपून जाणार, तू झोपतीयस का फक्त विचारणार. तो एकदम शांत. म्हटलं झालं आपण हे काही केलंय का, कोणीतरी गलतीनेच काहीतरी केलंय. मग मला 50-60% वेळा काय मी नाहीच, म्हणजे मी नाहीच त्याच्या ह्याच्यात. म्हटलं मग माझ्या आजवरती का असं तोंड छोटं करून बसले असं व्हायचं. मग एक दिवस झाला की हीच यायची बोलायला, तू नाही का बोलणार. मला भीती वाटते. म्हणजे जर पहिला नवरा असेल की तू न भांडता मला भीती वाटते. नाही ऍक्च्युली, आणि कसं झालं की ह्याच्या अगोदर माझी कुठचीच म्हणजे ह्याची पण कुठचीच आमच्या दोघांची रिलेशनशिपच नव्हती. तर कदाचित ते असतं तर आमचा लग्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन, लाईफ कट तो 360 वेगळा असता. बरोबर. घेऊन एकमेकांना. हा. पण हे जर आत्ता जो अनुभव सांगितला तुम्ही की भीती वाटतेय विचारायची की हे नक्की काय आहे, त्यात मग बदल कसा केलात? म्हणजे मग तुला आता कळलं की आपण रुसून बसलो तर याला नाही विचारता येते, तर पुढच्या वेळेला तू काहीतरी वेगळंच केलंस किंवा मी चालू केलं की मी जाऊन डायरेक्ट सांगायचे. हा, जे झालंय ते सांगू. असं वाटायचं की जर मी याला काही गोष्टी जाऊन सांगितल्या तर याला वाईट वाटेल का, किंवा त्याला ते आवडणार नाही का. म्हणजे ते पहिल्या वाला फेज होतं थोडं. पहिले 6 महिन्यातली फेज होती. बरोबर. पण त्यानंतर मला असं कळलं की असं करून काहीच काय उपयोगच नाही. उपयोग नाही. म्हणजे मे बी त्या पॉइंटला त्याला वाईट वाटेल, पण त्याला आपण सांगणं गरजेचं आहे. कम्युनिकेशन किंवा संवाद होणं गरजेचं आहे. आणि नंतर तिला कळलं नाही, मला वाईट वाटत पण नाही. त्याच्यामुळे मग आम्ही ठरवलं की जे मनात आहे, वाईट असो चांगलं असो, ते सांगून मोकळं व्हायचं आणि एकदा. त्या क्षणाला म्हणजे 10 दिवसांनी बोलून उपयोग नाही. आता या क्षणाला मला तुझं हे पटलं नाही तर तुझं नाही पटलंय मला. आणि मग काम एकत्र करताय. हो. तर कामाच्या इथे नवरा बायको म्हणून असणं आणि काम स्वतःचं सांभाळणं, या 2 वेगवेगळ्या गोष्टी म्हणून हाताळता की कसं करता? किंवा कधी कधी गृहीत धरणं होतं? गृहीत धरणं नाही होत एकमेकांना. वा. तिथे आम्ही ऍज अ प्रोफेशनल म्हणूनच काम करतो. म्हणजे सुरुवातीचं तुम्ही म्हणाल तर साधारण एक वर्ष मला नाही जमायचं पर्सनल आणि प्रोफेशनल वेगवेगळं ठेवणं. कारण सो माझ्या घरी तशी फॅमिली म्हणजे बिझनेसची बॅकग्राऊंड नाही. सो आई बाबा दोघंही IT मध्ये आहे. त्यामुळे असं मला नव्हतं की ऑफिसमध्ये पण आपण त्याच लोकांबरोबर, घरी आल्यावर पण तेच लोक. आधी असं होतं की विषयच वेगळे असायचे पूर्ण. पण इथे आल्यावर माझा असं होतं एक्सपिरियन्स पहिला की मी ऑफिस जॉईन केलं. 2 दिवसात मी एकदा परीक्षेकडे असंच गेले होते. म्हटलं बघू हा काय करतोय, म्हणून मी गेले तर त्याची मीटिंग चालू होती. तो मला म्हणला मला फोन केलास, मला विचारलंच याच्या आधी, माझी अपॉइंटमेंट घेतलीस का, आलीस माझ्याकडे, जेव्हा की त्याच्यासमोर 5 लोक बसली होती. तेव्हापासून आय वॉज लाईक नाही ठीक आहे, म्हणजे
इथे आपल्याला ॲज अ प्रोफेशनलच वागायचं आहे. मग तेव्हापासून मी त्याला म्हटलं तुम्ही माझ्याकडे येताना मला फोन करून यायचं. नाही, आमचं कसं असतं की जेव्हा आपण कंपनीमध्ये जातो तर आपण एकाच विचाराने जातो की आपण कस्टमरसाठी काहीतरी चांगलं आपण करणार आणि आपण त्या माणसासाठी झटतोय. म्हणजे आमचे एक प्रोफेसर होते, ते गेले जी सर म्हणून, तर ते बोलायचे कस्टमर म्हणजे काय, त्या प्राण्यासाठी कष्ट करायचं आणि मरायचं आपण, तर तो आपले प्रोडक्ट विकत घेणार आहे. तर सतत ते एक असतं की आपण आपली प्रोडक्ट किंवा आपण आपलं जे काम आहे तर आपण जास्तीत जास्त पैसे वाचवले पाहिजेत प्रत्येक डिसिजनमध्ये, सगळ्यात चांगले चांगले इन्ग्रेडियंट्स आपण दिले पाहिजेत आणि त्याच्याने कस्टमरला त्याचा अल्टिमेट बेनिफिट तो झाला पाहिजे. आणि मग त्याच्यात नाही सगळे प्रिन्सिपल्स येतात की कोणालाही फोन करून कोणाच्या केबिनमध्ये जाणं किंवा सगळ्यांना एकसारखेच नियम असणं, तर हे सगळं मग खूप इम्पॉर्टंट त्याच्यामध्ये मला वाटतं की होत जा. घरात किती काही असेल, सुख असेल दुःख असेल, ते तिकडे न्यायचं नाही आणि तिकडचं काही चिंता घरात आणायचं नाही. जेव्हा आपण ते दरवाजा जेव्हा तो ओपन होतो नवीन, तेव्हा ते एक नवीन ऍक्ट ओपन होतो. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तो आणि मी एकत्र ऑफिसला जातो, आम्ही गाडीत आमचं वेगळंच काहीतरी चालू असतं की आज संध्याकाळी कुठे जायचं, काय करायचं. त्याच्यानंतर ऑफिसला स्वतःच्या जागेवर जाऊन बसलं की दुसऱ्या मिनिटाला आमचा एकमेकांना कामासाठी फोन जातो की आज हे हवंय ते हवंय. पण हे सांग, ते अजिबात सांग. बोलत नाही तुम्ही कामाविषयी चुकून गाडीत घरी? नाही, कारण आम्ही युजली फ्रीच होतो रात्री 9-9:30ला. त्याच्यानंतर परत ऑफिस बद्दल बोलायचं म्हणल्यावर पण आमच्या घरामध्ये म्हणजे हे आधीपासूनच होतं की घरी आम्ही कोणीच बिझनेस काही डिस्कस करत नाही आम्ही. कारण काय तिकडे असतो ना, 10 तास असतो, 11 तास असतो, तिकडनं परत आता इकडे येऊन काय करायचं. हा वेळ घरच्यांसाठीचा आहे, हा रिलेशनशिप बिल्डिंगचा वेळ आहे. आमच्या घरी कसं आहे की परीक्षेतला 2 आत्या आहेत, एक मोठी आत्या एक धाकटी आत्या, आणि आम्ही सगळे सेम कॉम्प्लेक्स मध्ये राहतो. त्यामुळे संध्याकाळी आमचा एक मस्त आम्ही सगळेजण भेटतो, आमच्या वेगवेगळ्या विषयांवर चर्चा चालू असतात. त्यामुळे घरी गेल्यावर आणि सगळेच पितांबरीमध्ये सुद्धा आहेत, त्यामुळे असं होतं की घरी गेल्यावर फॅमिली टाइम हा आपला असतो. म्हणजे मग त्याबद्दल फॅमिली बद्दल किंवा इन जनरल डिस्कशन्स वेगवेगळे, तेव्हा मग ऑफिसचा विषय निघत नाहीत घरी. पण हे तुम्हाला जमतंय, हे किती छान आहे. म्हणजे तुम्ही सगळे वर्षानुवर्ष हे मॅनेज करताय, पण ही आली तुमच्या कुटुंबात आणि तिलाही ते तिला जमलं. ते कठीण जायचं, पण ते ना एक स्विच असतं डोक्यात, तो व्हायला वेळ लागतो. फ्लिप झालं की मग त्याच्यानंतर मला साधारण वर्ष लागलं तो फ्लिप व्हायला, पण तो झाल्यावर यू आर हॅपी. वा वा. कारण काय मग थोडस असं होऊ शकतं की तुम्ही जेव्हा ऑफिसमधनं घरी येता ना, मग तुम्ही ऑफिसचाच विचार करता आणि मग तुम्ही जेव्हा घरनं ऑफिसमध्ये जाता तेव्हा मग तुम्ही घरचा विचार करता, मग तुमची पूर्ण सायकलच उलटी पुलटी होते मग. आणि मग ते वादावादी घरीही येत नाहीत ना, हेही किती छान आहे. नाहीतर फार कठीण होऊन जातं जेव्हा तुम्ही नवरा बायको एकत्र काम करता, तेव्हा हे असं सेपरेट ठेवणं, हे तुम्हाला रोजचं असलं तरी मला दिसताना ते सोपं नाहीये, पण ते तुम्ही मॅनेज करता, हे कौतुकास्पद. पण प्रॅक्टिकली जर विचार केला तर तसं ते मॅनेजेबल आहे. तरी काही नियम पाळायचे की काही म्हणजे समजा कोणी चिडला असेल तर तेव्हा आपण आवाज आपला वाढवायचा नाही. त्या माणसाचं जे काय आहे ते सगळं पहिले शांत ऐकून घ्यायचं आणि त्याला डिफ्यूज करायचं. कारण काय समजा मी ओरडत असेल दॅट द टॉप ऑफ माय व्हॉइस, ही ओरडायला लागली ॲट द टॉप ऑफ हर व्हॉइस, तर मग ते सगळं माझं फिसकटणारच. त्याच्यामुळे ते आम्ही काही प्रिन्सिपल्स हे करून असतो की एक माणूस त्याला पहिले शांत करा, मग कधी मी असतो कधी ती असते, पण वी मेक शुअर की वी डू दिस लाईन बॅलन्सिंग. पण ह्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं तर संवाद, कॉन्व्हर्सेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. मी नुसतंच त्या माणसाला शांत केलंय आणि विषय सोडून दिलाय. पण घरात कोण भडकू आहे? भडकू मीच असेल. इक्वली दोघंही होत, पण सिच्युएशन वर ट्रिगर पॉइंट दोघांचे वेगवेगळे. आणि मग दुसरा तेव्हा शांत करतो. पण मग त्याच्यानंतर त्या जो काही प्रॉब्लेम असेल, भांडण असेल, त्याच्यावर तुम्ही छान चर्चा करता का दुसऱ्या दिवशी बोलता? त्या दिवशी बोलणं होतं, त्या दिवशी, दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी. नाही, आणि थोडस कसं आहे माझं, कसं आहे की तिला ते कधी कधी ते इरिटेट होतं की मी पटकन हो पण बोलत नाही आणि मी पटकन नाही पण बोलत, उत्तरच देत नाही काही. मी थोडासा प्रॉब्लेम सस्पेंड ठेवतो असं. पण माझा त्याच्यात थॉट प्रोसेस असं असतं की मी एकदा हो बोललो किंवा नाही बोललो, शब्द बाणासारखा असतो आणि आपली ती कमिटमेंट असते. आपण जे काय बोलू कुठेही, आपण जेव्हा आपण बोलतो की मी हे करीन किंवा मी हे नाही करणार, तर ते उलट नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे बरेचसे आपण विचार करून 2-3 दिवसांनी पण उत्तर तिला उत्तर तर ते कधी कधी हे होतं, अरे हो बोल, नाही बोल, काहीतरी बोल.
एकदा मग बोला तो बोला असं म्हणजे आहे. चुकून माझं असं कधी कधी होतं, तुला कळलंय का मी काय बोलतेय ते? तू ऐकलंयस का? पण हे किती प्रिन्सिपल्ड आहे वागणं ना. खूपच, खूप जास्त. वाव, कमाल. पण मी ह्या सगळ्या गोष्टी शिकतेय सध्या. हो ना, छान. मी म्हटलं तसं मला दिसताना हे खूप आदर्श वाटतंय, पण तू म्हणालीस तसं की एक साधारण वर्षभर गेलं तुला ऍडजस्ट करायला. पण मग पहिल्यांदा जेव्हा ते अंगावर येतं तेव्हा राग येतो, वाईट वाटतं, पण हर्ट होतो, कधी रडू पण येऊ शकतं. तर असं काही झालं का? आणि झालं असेल तर ते मग मॅनेज कसं केलं मग अशी मी जसं म्हणलं तसं मी परीक्षेच्या केबिन पहिल्यांदा गेलीस तेव्हा? तो मला म्हटला का आलीस ना विचारता मला, आणि तो मला हे त्याच्या बरोबर जे सगळे होते त्यांच्या समोर बोलला. करेक्ट. त्यानंतर त्याचे जे सगळं मॅनेज करते तर ती मला म्हटली मॅडम तुम्ही विचारून यायचं, सर मीटिंग मध्ये असतात, तुम्ही असं येऊ नका डायरेक्ट, तुम्हाला परत जावं लागेल. तेव्हा मग मी असे होते की तेव्हा मला त्या पॉइंटला खूप वाईट वाटलं की यार मी याची बायको आहे, हा मला असं कसं म्हणला. तो मला नॉर्मल ह्याच्यात पण सांगू शकला असताना की तू नंतर ये, किंवा एक वे ऑफ कम्युनिकेशन मे बी वेगळं असू शकलं असतं. आज तो मला ऑफिसमधल्या एवढ्या लोकांसमोर डायरेक्ट बोलला. त्या पॉइंट ऑफ टाइमला मला खूप राग पण आला होता, मला वाईट पण वाटलं होतं. पण नंतर मला असं रिअलाइज झालं की त्यांनी जर तेव्हा मला खूप चांगल्या शब्दात मे बी खूप नॉर्मल ह्याच्यात जर तो मला म्हणला असता तर मी तेवढं ते सिरियसली कदाचित घेतलं नसतं. तो तेव्हा, आणि तो आज कंपनीचा व्हाईस चेअरमन आहे, सो त्यांनी त्या अथॉरिटीने मला सांगितलं. सो मीही ते तसंच घेतलं पाहिजे की हा कंपनीचा रूल आहे किंवा इट्स फॉर बेटरमेंट, किंवा त्यामुळे मला आता सवय लागली की मी कोणाकडे जाताना मी त्यांना फोन करून जाईन. पण त्या एका मीटिंग नंतरच तू हे ठरवलंस की हे बरोबर आहे आणि आपण आता असं मला वागूया? खरं सांगायचं तर मला 2 आठवडे लागले ही गोष्ट रिअलाइज व्हायला. मग त्याच्यावरनं घरी नाही काही नेलंस नाही, तू? मी त्याला फक्त एवढंच बोलले की मला नाही आवडलं तुझे आज, असं डायरेक्ट बोलला असतं. त्याच्यावर तो मला म्हणला पण मला तुला हे सांगणं गरजेचं आहे, एवढंच. त्याच्यावर आम्ही पुढे फार काही डिस्कशन, कारण आमच्या दोघांचाही स्वभाव असा नाहीये की आम्ही काहीतरी भांडणं स्ट्रेच करू किंवा काही करू. पण त्याच्यानंतर 2 आठवड्याने जेव्हा माझाच मी विचार केला तेव्हा मी म्हणलं तसं मे बी त्यांनी मला खूप कॅज्युअली सांगितलं असतं तर ते मी तेवढं सिरियसली घेतलं नसतं. वाव. पण तेव्हा त्यांनी मला त्या अथॉरिटीने सांगितलं. पण हे खूप खरंच मला छान वाटतंय की हे ऍक्सेप्ट करणं पटकन आणि त्याच्यावर बदल घडवून आणणं. कारण अरेंज्ड मॅरेज आहे, त्यात तुम्ही जास्ती घाबरलेले असता असं मला वाटतं की आपण अजून एकमेकांना चाच पडत असतो, ओळख नसते. पण त्यात तू हे केलंस, कमाल. मला छान पण त्यात बरंचसं क्रेडिट त्याचं पण आहे, कारण तो सुरुवातीपासून असाच आहे की त्याला जे नाही पटत ते तो डायरेक्ट स्पष्ट सांगतो एकदम, म्हणजे असं गोल गोल फिरून सांगेल असं नाहीये. त्यामुळे मला त्याच्या या वागण्याची तशी सवय होती की असं नवीन नव्हतं, फक्त जागा वेगळी होती यावेळची. कसं आहे की अरेंज मॅरेज असतं तर लोक गुडी गुडी वागतात, नाही वागत असं नाही म्हणत. आम्ही पण कधीतरी वागलो असू, पण ते तुमचं जे मॅरेज आहे तर आयुष्यभर आहे. तुम्ही हा जो मुखवटा आहे गुढी गुढीचा हा किती दिवस ठेवणार आहे तुम्ही तुमचा? शेवटी कधी ना कधी तर त्या मुखवट्याच्या बाहेर तो येणारच आहे ना. अजून सुद्धा मला एक गोष्ट अशी, म्हणजे ते सगळ्याच बायकांचे किंवा असं समजत नाही की कपडे बायकांचे, बाप रे, बघतो कपाट आणि त्याचे एवढे, म्हणजे 4 वर्ष झाली तरी म्हणजे आय एम नॉट गेटिंग युज टू द फॅक्ट की एवढे कपडे असतात आणि तरी बायका बोलतात की आत्ता माझ्याकडे घालायला काहीच नाहीये. मी माझं तोंड डासवतो आणि माझ्याकडे बघते फ्यूज उडालाय. मला म्हणजे काही गोष्टी अशा असतात, मला वाटतं ही एक गोष्ट की मी ती कधीच आयुष्यात म्हणजे त्याच्या वर नाही जाऊ शकणार असं मला कायमच वाटतं. पण कसं आहे की लग्न म्हणजे खूप छान जर्नी आहे, आणि कसं असतं की त्या जर्नीमध्ये सुद्धा लोक पण चेंज होत राहतात. म्हणजे मला वाटतं की एव्हरी 2-1 वर्षांनी आम्हाला आमचंच एकमेकांना वेगळं रूप बघायला दिसत असेल. म्हणजे आम्ही जसे 4 वर्ष अगोदर होतो वागायला बोलत, तसे आता आम्ही नाही होत. आम्ही आता अजून खूप बदललोय, आणि हे खूप त्याच्यामध्ये खूप कॉम्प्लेक्सिटी असते. तर काही आपण जर काही मूलभूत काही गोष्टी प्रिन्सिपल आपण फॉलो केली तर मग कॉन्फ्लिक्ट होणार नाहीत कधी, असं एक त्याच्यामध्ये असतं. आणि आमचा ऍज अ कपल आमचा एक काही आम्ही रिदम सुद्धा आमचा असतो की एव्हरी थर्सडे इज डेट नाईट. सो एव्हरी थर्सडे वी गो टू अ न्यू रेस्टॉरंट. मुंबईत तर तुम्हाला माहितीच आहे की रेस्टॉरंटची काही कमतरता नाहीये.
सो ठाण्यावरनं आम्ही असं बघतो की कुठेतरी BKC, बँड्रा, खार अशा कुठेतरी ठिकाणी असेल, मग 1.5 तास गाडीने जाण्यात तेवढा वेळ मिळतो. मग यू एन्जॉय द डिनर आणि मग यू कम बॅक. कारण काय काहीतरी एक अशी रिच्युअल ॲज अ कपल तुमच्याकडे पाहिजे की ती तुम्ही सातत्याने केली पाहिजे. आणि मग तेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टी बोलल्या पाहिजेत. तुम्ही तेव्हा पार्टनरला तुमच्या अप्रिशिएट देखील केलं पाहिजे. आणि असं आमच्यात खूप चांगली गोष्ट आहे की जशा आम्हाला काही गोष्टी आवडत नाही हे आम्ही सांगतो, तसंही जर त्यांनी एखादी छोटी गोष्ट जरी माझ्यासाठी केली तरी आम्ही एकमेकांना थँक्यू पण म्हणतो. म्हणजे आम्ही हे खूप फॉलो करतो की एकमेकांना तुम्ही सॉरी किंवा तुम्ही राग चिडता जेवढं एकमेकांवर तेवढं तुम्हाला त्याला अप्रिशिएट पण करता आलं पाहिजे. आणि तेही आय थिंक रिलेशनशिपमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे खूप साध्या गोष्टी असतात की त्याला जर मी आज म्हणलं की तू माझ्यासाठी कॉफी कर आणि मला आणून दे, त्याने मला आणून दिली, थँक्यू तू आज माझ्यासाठी कॉफी केलीस. सो हे अप्रिशिएट तेव्हा करणं पण तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे तो टॉवेल मशीन मध्ये का नाही टाकलास ह्याच्यावरनं जेवढं आपण जोरात ओरडतो तेवढाच थँक्यू म्हणणंही तेवढाच इम्पॉर्टंट आहे रिलेशनशिप मध्ये, मला असं वाटतं. वाव, आणि नॉट नेसेसरी त्याच्यासाठी कायम खूप काहीतरी मोठीच गोष्ट झाल्यावर तुम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे. फारच छान. छान. तुमच्या सुरुवातीच्या काळातल्या आठवणींमध्ये आपण आहोत, त्याच्यातच एक आपल्याकडे आठवणींची सफर असते. तुमचेच काही फोटोज आहेत आमच्याकडे जे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्याच्या काय आठवणी आहेत, तेव्हा काय घडलं होतं हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ओ हा फोटो ना मी बहुतेक सूर्य दाखवत होतो हिला. लग्नाचे जेव्हा विधी असतात तर तेव्हा विधीचा आमचा हा फोटो आहे. विधी चालूचा 6 जानेवारी 2021. आणि हा मला आवडला नाही फोटो, कारण काय ह्याच्यात माझी ती मुंडावली नाही, पेशवाई पगडी आहे, त्याचा एक मणी तो इकडे अडकलेला आणि मला कोणी सांगितलंच नाही तो तिकडे आहे. इट्स देअर फॉर द होल टाइम. सो येस, लग्नाच्या विधी जेव्हा सुरू होणार होते त्याच्या आधी जस्ट 5 मिनिटं काढलेला हा. अच्छा, हे अडकलेलं. आणि मग मी तुला असा सूर्य दाखवलेला, मग आम्ही एक फेक पोस्ट केलेली आहे, हा सूर्य. ओ हा दापोलीचा ना फोटो? हो, हा दापोली, बांबू पार्क मध्ये. दापोलीचा आहे. सो आमची पितांबरीला म्हणजे पितांबरीमध्ये आमचे रिसॉर्ट्स आहेत 2, एक दापोलीला आणि एक तळवड्याला आहे. तर त्यातलं दापोलीचा हा आमचा फोटो आहे की आम्ही दोघं, आमचे आई बाबा आणि नाही आई बाबा आपण चौघं. माझा आई बाबा. अच्छा, आम्ही 4 जण आम्ही रिसॉर्टला गेलेलो आणि तेव्हा आमचं असे काही काही वेगळे कन्सेप्ट चाललेले की आपण बांबू पार्क केलं पाहिजे. तर तिकडे जवळजवळ 40 प्रकारचे वेगवेगळे बांबू आहेत. तर ते लावताना साधारण आपण लावले आम्ही बांबू लावले पण होते त्या दिवशी. आणि आता ते म्हणजे असं बांबू पार्क नाही, ते बांबू जंगल आता असं झालंय. तेव्हाचा फोटो आहे. आम्ही बारीक पण दिसतोय, असं केस पण डोक्यावर थोडेसे जास्त आहेत, काळे आहेत, गाडी काळी. युएसचा फोटो आहे. आम्ही मागच्या वर्षी US ट्रिपला गेलो होतो तेव्हा वेगस मधला फोटो आहे. तिथे वेनेशिया मधला आहे गंडोला राईडचा. सो आम्हाला ही गंडोला राईड जास्त आवडली वेनिसच्या गंडोला राईड पेक्षा. आम्ही वेगसला गेलो तेव्हा आम्ही सगळे कसिनो हॉपिंग करत होतो, कारण खूप छान छान सगळे कसिनोज तिकडे आहेत. तर तेव्हा तो काढलेला फोटो आहे. खूप छान मुवमेंट होती ती दोघांसाठी, कारण की आम्ही दोघंच आणि एक बाई होती आमच्या पाठी आणि ती बाई रोमॅन्टिक गाणी गात होती आणि आम्ही आपल्या बघत आणि आम्हाला दोघांनाही ट्रॅव्हलिंग प्रचंड आवडतं, त्यामुळे आम्ही दरवर्षी एक इंटरनॅशनल ट्रिप, कधी 2 पण होतात, पण हा मागच्या वर्षीचा फोटो आहे. तिथलाच फोटो आहे हा तिकडच्या बाहेरचा लॉबीतलाच फोटो आहे. हो, बाहेरचा लॉबीतलाच फोटो. हो, याच्यात केस थोडे कमी झाले तेवढ्यातल्या तेवढ्यात. अलिबाग आपण सगळे गेलो होतो. सो आमच्या सगळ्या फ्रेंड्स आम्ही अलिबागला गेलो होतो एका रिसॉर्ट मध्ये राहायला. आमचे काही फ्रेंड्स युकेला असतात तर ते आले होते, तर तेव्हा आम्ही एक सगळे फ्रेंड्स म्हणून गेले. तेव्हाचा पहिला आउटिंग होता आपलं? नाही, जून 2021 मध्ये गेलो. अच्छा, ओके पहिला आउटिंग म्हणजे विथ द ग्रुप म्हणतोय मी. हो, विथ द ग्रुप. सो विथ माझं जे सगळं फ्रेंड सर्कल आहे तर ते फर्स्ट टाइम आम्ही सगळे लोक गेलेलो. आणि मला आठवतं की मी एकच बॅग खांद्यावरची, म्हणजे जे आपली बॅकपॅक असते तर मी ती 12वीत घेतलेली आणि मी ती वापरत होतो.
आणि हिला ती आवडायचीच नाही. कारण आणि ती खूप खराब झाली होती आणि मी असं ते की अरे टाकून दे, तो टाकायलाच तयार नव्हता आणि इमोशन्स अडकले होते. हा, म्हणजे मी 12वीपासून तीच वापरतोय आणि मला त्याच्यात काहीतरी हिचा शॅम्पू सांडला त्या बॅगेत आणि मला ती अलिबागलाच ती बॅग ही करायला लागली. सांडला की मुद्दाम केला. नाही मुद्दामून नाही. आणि मज्जा म्हणजे निघताना त्याने ती अशी बॅग तिकडे वाळत ठेवली होती आणि निघताना म्हणलं मी जरा आलोच. म्हणलं कुठे चाललाय, मी बघायला गेले तर म्हणतो बॅगला बाय म्हणून येतो. म्हणजे केवढे इमोशन्स हे सगळे आले की काय करतोय मग आता? तुम्हा दोघांचं हे पुढच्या पिढीतलं मी समजते अरेंज्ड मॅरेज आहे, तर तुमच्या दृष्टीने स्पेसला किती महत्व आहे? कारण तुम्ही एकत्र घरी आहात, तुम्ही एकत्र काम करता, तुम्ही एकत्र बिझनेस चालवता, तर स्पेस तुमच्या दृष्टीने किती महत्वाची आहे आणि ती तुम्ही एकमेकांना कशी देता? आणि तेच मी सांगू सो कसं आहे की आम्ही 100% एकमेकांना स्पेस देतो. म्हणजे कसं आहे की तिचे मित्र, तिला ज्याला भेटायचे त्याला ती भेटू शकते, ज्याच्याशी बोलायचे त्याच्याशी बोलू शकते आणि ती पण मला तेवढीच स्पेस देते. आणि स्पेस फक्त भेटायचं बोलायचं किंवा फ्रीडमचं पुरताच मर्यादित नसतं. स्पेस घरातली पण स्पेस असते. म्हणजे घरी आल्यावर मला माझा वेळ थोडासा लागतो, कारण काय की मी इंट्रोवर्ट आहे, मी एक्स्ट्रोवर्ट नाही आहे. हे मला एक सेल्स मी बघायला लागल्यापासून मी थोडासा बोलायला वगैरे जास्त लागलो. त्याच्यामुळे मी खूप जेव्हा बोलतो तर मग मी घरी गेल्यावर मी अजिबातच बोलत नाही, मी कोणाशीच बोलत नाही आणि मी हिच्याशी पण बोलत नाही. आणि मग तिला असं होतं तू माझ्याशी का नाही बोलत आहे, मी काय केलंय तुझ्या? मी बोललो बाई मला आता नाही होते, त्याच्यात तुझी चूक किंवा कोणाची चूक आहे असं नाही. आणि मग प्रत्येक पुरुषाची एक रिच्युअल असते, त्याची एक बॅट केव कुठेतरी असते, जशी माझी स्टडी रूम आहे. तर स्टडी रूम मध्ये जाऊन बसल्यावर जरा एखादं पुस्तक वगैरे हातात घेतल्यावर, कोच रिक्लायनर पाय वर करून घेतल्यावर मग जरा बरं वाटतं, मग आपण बोलू शकतो. मग ती स्पेस सुद्धा ती मला खूप चांगल्या प्रकारे मला वाटतं की ती देते. कारण काय घरी सुद्धा अशी स्पेस मिळणं खूप गरजेची. त्यामुळे रोज घरी आम्ही साधारण 9ला जातो, तर 9 ते 10:30 आमचा आपापला वेळ असतो. त्याच्यात आम्ही दोघंही एकमेकांना डिस्टर्ब करत नाही. अच्छा. पण मग 10:30 नंतर रात्र आम्ही घराच्या बाहेर पडतो राऊंड मारायला रोज. मग त्याच्यात मे बी काही बोलायचं असेल दिवसभरात किंवा नसेल पण इन जनरल. आणि आम्ही म्हणजे काही लोकांना अशी उगाच खूप पॉझिटिव्ह असतात किंवा उगाच मोबाईल चेक कर, हे कर, मग ही माझ्याशी करते. आम्ही असं काही करण्याच्या फंदात पडत नाही दोघं पण. इनफॅक्ट माझा तर मोबाईल आतापर्यंत लॉकच नव्हतं माझ्या मोबाईलला, तर कोणी उघडून बघू शकायचं. आता हे बँकिंगच्या ऍप्सला आणि UPI ला लागतं, पाठच्या महिन्यात मी पासकोड घालून घेतलाय मोबाईलला. त्याच्यामुळे ते सुद्धा आमचं नाही की तू ह्याच्याशी का बोलली हा, किंवा हिचं नाही तू हिच्याशी जास्त बोलतोय, ह्याच्याशी जास्त बोलतोय, असं आमचं काहीच हे नसतं. कारण की आम्हाला माहिती आहे की आम्ही दोघं एकमेकांना किती कमिटेड होते. त्याच्यामुळे काही असं जेलसी येण्याचा काही विषय होतच नाही त्याच्यामुळे आमच्यामध्ये. म्हणजे मला असं वाटतं तुम्ही इथून क्लिअर असलात की मग जेलसी किंवा क्लिअर येत. छान. मला हे जाणून घ्यायचंय की तुमच्या आयुष्यात मित्रमंडळींचं किती महत्व आहे? असं झालं आता माझे मित्र मला फोनच करत नाही, त्याच्यामुळे मी बोलतो दोस्त दोस्त ना रहा. असं थोडस काय तू माझा मित्र आहे का, तिचा आहे त्याला ठरव. असं कधी कधी होतं. नाही बराच आहे. म्हणजे मित्रमैत्रिणी म्हणजे आमचं असं असतं आठवड्यातनं आम्ही 3दा 2दा तरी आमचं मिनिमम भेटणं होतंच, किंवा वर्षातनं आम्ही ट्रिप्स करतो खूप साऱ्या. आमचं असं असतं की एव्हरी सॅटर्डेला भेटायचं. अच्छा. सगळं आठवड्याभरात काय झालं मित्रमैत्रिणीचं मग सगळं सगळ्यांना कळायचं. राहायला पण ठाण्यात आहे, माझे मित्रमैत्रिणी काही पुण्यात आहेत, तर पुण्यात गेल्यावर माझं त्यांना भेटणं होतं. जर नाही झालं तर फोनवर बोलणं तर आता होतच होतं. तिचे मला करतात आणि बर्थडेला वगैरे, मग तिला टोणे मारतात, नंतर करू नकोस आम्हाला, मी परीक्षेचीच आता बोलणार आहे. सो आता बिझी शेड्यूल झालं असेल तुझं, पुण्याला जाणं किती होतं? महिन्यातनं एकदा होतं. अच्छा, ठरवून जाते? हो, ठरवून जाते. वाव, किती छान. तो पण येतो आणि माझ्यावर. हा. आता एवढा मोठा बिझनेस तुम्ही सांभाळताय, तुम्ही आपापलं घरचं फायनान्स कसं मॅनेज करता? तुम्ही दोघं डिस्कस करता आपापलं सेव्हिंग किंवा याविषयी तुम्ही बोलता का एकमेकांशी, का कुटुंब मिळून जे ठरवतं तेच करता?
नाही, आमचं कसं आहे की आमचे जे सगळ्यांचे जे फायनान्सेस आहेत ते सगळे फायनान्सेस आमचे वेगवेगळे आहेत. म्हणजे आई बाबा माझी बहीण सगळ्यांचे फायनान्सेस वेगवेगळे आहेत. पण आम्हाला समजा काही पाहिजे असेल तर आमच्याकडे सिस्टीम्स आहेत की ज्याच्याने आम्ही एकमेकांचे फिनान्सेस बघू शकतो. पण असं त्याच्यात काहीच नाही की काही कॉमन आहे किंवा काही गोल्स आहेत. प्रत्येकाने प्रत्येकाचं ठरवायचं आहे शेवटी ॲट द एंड ऑफ द डे की प्रत्येकाला किती सेव्हिंग करायचं आहे आणि किती त्याच्यामध्ये स्पेंडिंग करायचं आहे. सो आमचं कसं आहे की ह्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट्स वगैरे आहेत ते सगळे इन्व्हेस्टमेंट्स माझे मीच करतो आणि माझे मी करतो. संपूर्ण हीच करते. अच्छा, सो तुम्ही आपापलं मॅनेज हो, आणि आमचं मॅनेज Literally आतापर्यंत आमचं जॉईंट अकाउंट पण नव्हतं दोघांचं. आम्ही आता बऱ्याच पॉलिसीजवर एकमेकांची नावं आहेत म्हणून आम्ही आता जॉईंट अकाउंट ओपन केलंय आणि त्यात हार्डली 1,000 रुपयाचा बॅलन्स. म्हणजे आम्ही ऍज अ नॉमिनी कोणीतरी इन केस ऑफ इमर्जन्सी, कारण जॉईंट अकाउंट नसेल किंवा नॉमिनी नसेल तर खूप जास्त इश्यू होतो. तो फक्त ऍज अ नॉमिनी आमचं सगळं क्रॉस आहे. म्हणजे माझं जे आहे नॉमिनी ते सगळं हिला आहे आणि हिचं त्यासाठी सगळं मला आहे असं ते. स्वतःचे फिनान्सेस आम्ही स्वतःच मॅच. कारण का मी हिला काहीतरी बोलायचो ह्याच्यात इन्व्हेस्ट कर आणि नेमकं तेच चालायचं नाही आणि मला शिवाय घालायची. अजून आई बाबा दोघंही घरात आहेत, आजी आहे, त्यामुळे मोस्टली घरचे सगळे तर खर्च आई बाबांकडनंच होतात. त्यामुळे अजूनपर्यंत तरी अशी कधी वेळ आमच्यावर आलेली नाहीये. आणि आमचे जे म्हणजे डिनर किंवा हे सगळं असेल तर ते सगळे एक्सपेन्सेस मीच करतो जनरली. त्यामुळे तसं काय. हा, कारण जनरली असं असतं ना की कोणाला तरी एकाला त्यातलं जास्ती कळतं. आमच्या ते परीक्षेतला कळतं. मला सांग, तुला एवढ्या मोठ्या बिझनेस कुटुंबात जाताना कधी टेन्शन नाही आलं, प्रेशर नाही आलं? नाही आलं, कारण मी पहिल्यांदा जेव्हा मी घरी गेले तेव्हा मला एक वातावरण पण खूप माझ्या घरच्यासारखं वाटलं. म्हणजे आपल्याला युजली असं वाटतं की यांचा बिझनेस आहे मोठा, म्हणजे हे असेच असतील. पण म्हणजे आमच्याकडे प्रभुदेसाईंकडे खूप नॉर्मल वातावरण आणि खूप समजूतदार असे सगळे आहेत. त्यामुळे एक तर मला घरात पण कधी प्रेशर नाही आलं आणि ऑफिसमध्ये पण परत घरचेच सगळे असल्यामुळे नाही आलं मला कधी टेन्शन. किंवा त्यांनी मला खूप छान जास्त त्यांच्यात मिसळून घेतलं. म्हणजे आज ऑफिसमध्ये पण मी ऑफिसमधल्या 8 तासांपैकी 2 तास परीक्षेच्या बाबांबरोबर माझं काम असतं. त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं खूप गोष्टी शिकतीये किंवा अजूनही माझी ती प्रोसेस चालू आहे. त्यामुळे असं कधी प्रेशर मला नाही आलं आणि डे 1 पासून मी त्यांच्याबरोबर पण काम करते. त्यामुळे नाही आलं मला असं कधी टेन्शन. मे बी असं पण असू शकतं की सो बाबांनी किंवा आजोबांनी देट इज अ रॅक्स टू रिचेस स्टोरी. त्याच्यामुळे पण एक ते तो साधेपणा पण आहे. आणि असं पण व्हायचं की जेव्हा मी अरेंज मॅरेजचं माझे जेव्हा ती प्रोसेस चाललेली तर पीपल ऍक्च्युली रिजेक्टेड की हा बिझनेस मधला आहे त्याच्यामुळे आपण आपली मुलगी नको पाठवायला. म्हणजे आपण ऐकतो बरेच वेळा की शेतकऱ्यांना मुली मिळत नाहीत किंवा इन्कम ज्यांचा नाहीये त्यांना मुली मिळत नाही, पण बिझनेस वाल्यांना पण मिळत नाहीत. म्हणजे हा प्रॉब्लेम आहे की युनिव्हर्सलच. पण हे काय कारण असेल तुमच्या मते? माहित नाही, लोकांना एक असं असू शकतं की त्यांचं एक वागण्याचं एक एलिटिस्ट माइंडसेटचे असतील किंवा आपल्याला काहीतरी कमेंट्स करतील, आपल्याला इन्फिरियर फील करवून देतील कदाचित, असं एक असू शकतं त्यांच्या डोक्यामध्ये. माहित नाही. बापरे, अच्छा, हे मी असं पहिल्यांदा ऐकलं. म्हणजे की असाही थॉट प्रोसेस असू शकतो एखाद्या मुलीचा लग्नासाठी विचार करताना. वाव. मला मान्य आहे की तुला आधीपासूनच तुझ्या चेकलिस्ट मध्ये बिझनेस फॅमिली हवी होती, ती तुला मिळाली, छान. पण असं तेव्हा तू का विचार केला होतास, असं आज तुला काही कळतंय की तेव्हा का त्या वयातला काय विचार होता हा? मी स्वतः मामाच्या बिझनेसमध्ये होते, त्यामुळे मला असं होतं की मला 9 ते 5 जॉब किंवा असं मला नकोय. मला आवडणाऱ्या गोष्टी मी करू शकले पाहिजे किंवा मला त्याच्यामध्ये बिझनेसमध्ये आधीच पासून काम करण्यात इंटरेस्ट होता म्हणून ते होतं. पण जेव्हा मी माझ्या घरी सांगितलं ना की आई की मला बिझनेस फॅमिलीमध्ये जास्त प्रेफरन्स आहे, तर आईने मला एकच सांगितलेलं की तू फक्त चांगली पॉझिटिव्ह बाजू बघतेस, तू दोन्ही साईडनी नीट विचार कर. कधी कधी गोष्टी उलट्याही होऊ शकतात. आत्ता चांगलं आहे, यू नेव्हर नो पुढे जाऊन, कारण आपण आज बरीच उदाहरणं बघतो. तुझी त्या गोष्टीची तयारी आहे का की तू त्यावेळी सुद्धा त्या मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहशील किंवा तेव्हा मदत करशील? तू आता फक्त चांगली बाजू बघतेस. ही जर तुझी तयारी असेल तरच आपण स्थळ बघायचं, तर आपण बघायचं नाही. वा वा, हा किती छान थॉट आहे आईचा. कारण हो, दिसताना जरी ते वरती दिसत असलं तरी त्याला अप्स अँड डाऊन्स आहे. कधी चुकून असं होऊ नये कोणाच्याच नशिबात. पण मला आणि एक असं वाटतं की म्हणजे हिचं उत्तर एक सप्लिमेंट करायला की
तिने बोलून जरी नाही दाखवलं तरी तिच्या डोक्यामध्ये कायम असं होतं की मी त्या गोष्टीमध्ये काहीतरी भरपूर कॉन्ट्रीब्यूट मला करता यायला पाहिजे आणि मला एक काय बोलतात ना की स्वतःचा मला ग्राफ पण एक चांगला करता आला पाहिजे. तर मला ते नोकरीत मला तेवढं होणार नाही. मला बिझनेसमध्ये मी तो स्वतःचा ग्राफ करू शकेन. म्हणजे तिचं एवढं आहे की ती आता पूर्ण मीडिया सांभाळते. तर सगळे जेवढे पण सेल्सचे जे लोक असतात जे तिच्याशी डील करतात तर तिथे सगळे घाबरतात लोक. म्हणजे तिला एकदम फॅक्ट्स आणि फिगर्स सगळ्या माहिती असतात. कंटेंट तिला प्रॉपरली सगळं माहिती असतं. सेल्सवाल्यांना जे माहित नसतं ते तिला माहिती असतं कारण की तिच्या सगळ्या सेलिब्रिटीजशी पण ओळखी आहेत. म्हणजे तिच्या डोक्यात कुठेतरी एक कदाचित माहित नाही की असं असेल की एक छाप आपल्याला कुठेतरी आपल्या कामाची ही करता आली पाहिजे. जॉब मध्ये तेवढी सहजासहजी येणार नाही. आणि दुसरं पण एक असं होतं की मला नुसतं घरचा बिझनेस आहे म्हणून जायचंय असं नाही. त्यात माझं मेजॉरिटी कॉन्ट्रीब्युशन काहीतरी पाहिजे. की आज जेव्हा आता परीक्षितच्या बाबांनी बिझनेस चालू केला त्यांनी एका सर्टन लेवलला बिझनेस सेट केला. आता ॲज अ नेक्स्ट जनरेशन परीक्षितची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. तर त्यात फक्त ती त्याची रिस्पॉन्सिबिलिटी असं नाही त्यात माझंही कॉन्ट्रीब्युशन इक्वली तेवढंच पाहिजे. त्याला मदत म्हणून किंवा ॲज अ बिझनेस ग्रोथ म्हणून. बरोबर. वा वा मस्त विचार आहे हा. म्हणजे इट इज मोर दॅन बिझनेस फॅमिली पाहिजे. मला असं वाटतं थॉट प्रोसेस आहे की आय विल ऑल्सो कम इन द बिझनेस अँड विल ग्रो टुगेदर ॲज हजबंड ॲज वाईफ ॲज वेल अँड ॲज बिझनेस पार्टनर्स. असं दोन्ही पण असं तिचं थॉट प्रोसेस थोडस जास्त आहे त्याच्यात. आता तुमच्यासाठी एक छान गेम खेळूया आपण. ओके तर काही प्रश्न लपवायचे म्हणजे बेटर लपवलेलं कारण तुमचे आपापले थॉट्स हवेत मला. ओके थॉट्स नको आहेत. ओके. अगदी साधे प्रश्न आहेत त्यामुळे त्याच्यावर आयदर मी किंवा ही जे काही प्रिया असं जे काही तुम्हाला लिहायचं ते. ओके. आणि आम्हाला दाखवायचंय तुम्ही एकमेकांची उत्तरं चेक करायची नाही आहेत. छोटे मोठे वाद झाले तर सॉरी कोण म्हणतं? वाव सेम उत्तर. येस गुड. कोण वाढदिवस आणि महत्वाच्या तारखा विसरतो? करेक्ट सेम उत्तर. लेट नाईट क्रेविंग्स कोणाला होतात? सेम उत्तर. कोण घर व्यवस्थित ठेवतं? सेम उत्तर. कमाल. कोण जास्ती रोमॅन्टिक आहे? सेम उत्तर. हे बघ खरं बोलताय तुम्ही. घरातला पेपरवाला दूधवाला लाईट बिल वगैरे ही सगळी कामं कोणाला जास्ती छान जमतात? म्हणजे कोणीच नाही बहुतेक. पाठी रिकामी. वाव. कोण घर जास्ती व्यवस्थित ठेवतं? ज्यात ही स्पेलिंग मोठं आहे त्या अर्थी कळलं. वाव सेम उत्तर. खाण्याच्या वेगवेगळ्या जागा किंवा पदार्थ कोण शोधून काढतं? आता तर तुम्ही थर्सडेज बाहेर जाता हे आम्हाला कळलंय. पुसलीच नाही पाहिजे मी हे पार्टी. आय नो एवढं मोठं नाव लिहायचं. खरंच. आता मी प्रश्न ऐकूनच हो असं लिहा तो. ओके सेम उत्तर. थांबा पुसू नका. हा हा सॉरी नाही पुसायचं. झोपेचं स्केड्यूल कोणाचं जास्त बिघडलेलं आहे?
बेडवर पडली की झोपच येत नाही, बाकी झोप येत असते. दोघांपैकी कोण जास्ती लाडावलेलं आहे? सेम उत्तर. वा 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 वा, मस्त मस्त, छान, मस्त झाला हा गेम. 4 वर्षात पक्क ओळखलात एकमेक. 24 तास. काम पण घर पण सगळीकडे एकत्र. आता मला सांगा, तुमच्या दृष्टीने नातं छान राहावं किंवा नातं फ्रेश राहावं यासाठी एखाद्या जोडप्याने काय करावं? काय करावं? तुम्ही काय करता? सो जसं आता तो म्हणला की आम्ही एव्हरी थर्सडे नाईट डिनरला जातो. सो असं तुमच्यात एक महिन्यात नसेल, आता सगळ्यांनाच दर आठवड्याला जमेल असं नाही. एक काहीतरी तुमचा आनंद कशात आहे, तुम्हाला दोघांना मिळून करायला काय गोष्टी आवडतात हे शोधणं खूप गरजेचं आहे. आणि काही हर्डल्स येऊ दे, काही येऊ दे, त्याच्यात कंटिन्युटी असणं आय थिंक, मला वाटतं की त्यांनी जास्त तुमचं नातं अजून डेव्हलप होतं. म्हणजे जेव्हा आम्ही दर गुरुवारी बाहेर जातो, आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करतो. सो मला वाटतं असं एक काहीतरी तुमचा दोघांचाही आनंद कशात आहे हे तुम्ही शोधलं पाहिजे. किंवा एकमेकांच्या आवडीनिवडी, म्हणजे आज परीक्षेतला कॉईन कलेक्शनची आवड आहे, तर बऱ्याचदा कॉईन कलेक्शनचे एक्झिबिशन्स असतात, तेव्हा मी त्याच्याबरोबर जाते. सो एकमेकांच्या आवडीनिवडी ओळखून त्यात त्यांना मदत करणं किंवा त्यात आपण पण जॉईन होणं. सो आय थिंक ह्यानी सुद्धा नातं फ्रेश राहू शकतो. कारण कालांतराने मला असं वाटतं की आपलं असं होतं की ठीक आहे, तुला हे आवडतं ना, तू कर, मला हे आवडतं, मी करतो. सो आपण आपापलं थोडं बघायला लागतो आणि मग त्याच्यातनं कुठेतरी आपण नवीन गोष्टी शोधणं थांबतो. मला वाटतं की काही काही कॉमन पॉइंट्स तुम्ही शोधले पाहिजेत की जे दोघांना आवडतात. आता आम्हाला जे खायला आवडतं, आम्ही डेट नाईटला जातो, कोणाला सिनेमा बघायला आवडत असेल सिनेमाला जाऊ शकतात, कोणाला वॉक घ्यायला आवडत असेल ते वॉक प्रिफर करू शकतात. तर असं काहीतरी एक पाहिजे, म्हणजे रादर देन आम्ही कसे वेगळे आहोत, तर आमच्यातलं काय एक पॉइंट आहे ज्याच्यात आम्ही दोघं एकत्र येऊ. हे मला वाटतं कुठच्याही रिलेशनशिपमध्ये खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि मग तुम्ही परत तुम्हाला नवीन नवीन गोष्टी एक्सप्लोर करता येतात, तुम्हाला रिलेशनशिप. पण ऍट द सेम टाइम जेव्हा तुम्ही दोघांच्या आवडीनिवडी समजून घेता, त्याचबरोबर तुम्हाला तुमची आवड निवड पण जपायची. नाही तर बऱ्याचदा असं होतं की दोघांच्या आवडीनिवडी जपता जपता आपण स्वतःचीच आवड निवड विसरून जातो. त्याही जपल्या पाहिजे. त्याही जपल्या पाहिजेत. अगदी. आणि ऍज अ पार्टनर म्हणून दुसऱ्यांनी पण त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट केलं पाहिजे किंवा आदरही ठेवला Yes. पाहिजे त्या गोष्टीचा. तुमच्या दृष्टीने प्रेम म्हणजे काय? मला वाटतं की माझ्या दृष्टीने प्रेम जेव्हा म्हणतो तर प्रेम म्हणजे पहिले म्हणजे एक दुसऱ्यांबद्दलचा आदर, की तो जर का आदर असेल तर तरच तुमची काय बोलतात तर रिलेशनशिप टिकून राहू शकते. एकमेकांना. आणि मी हिला बोलत असतो, मला तुझ्याबद्दल आदरयुक्त भीती आहे. काय भीती तुला काही नाहीये, तुझं वेगळं आहे आणि बोलतोस वेगळं, असं तुला काय भीती काय वाटत नाही. पण नाही, आदर आहे आणि तो त्या आदरयुक्त भीती आहे. आणि मला वाटतं की प्रेमाची जी अल्टिमेट डेफिनेशन आहे ती म्हणजे सॅक्रिफाईस. म्हणजे ज्याला खरंच ज्याच्याबद्दल प्रेम असतं ना, तर कधी पण आपण जेव्हा बघतो तो सॅक्रिफाईस तो माणूस करतो. म्हणजे जेव्हा सगळ्यात प्युअर लव कोणाचं आहे तर आई आणि मुलाचं, म्हणजे मुलगा मुलगी जे काय आपण त्याला म्हणतो, की आई एवढं सगळं किंवा पालक एवढं सगळं आपल्या मुलांना देत असतात. त्याच्यात काही त्यांची इच्छा नसते की म्हातारपणी मला सांभाळलं पाहिजे म्हणून मी आत्ता चांगली, असं काही नसतं. तर ते मुलांसाठी सॅक्रिफायसेस मला वाटतं करत असतात. किंवा एखादा जो जवान असतो, सोल्जर असतो, तो त्याच्या देशासाठी सॅक्रिफाईस करत असतो. तर देशाचं प्रेम म्हणजे प्रेमाचा जो अल्टिमेट जो आहे तो मला वाटतं कुठेतरी सॅक्रिफाईस वरती येऊन हे होतो. आणि तुम्ही एकमेकांसाठी तुम्ही काही सॅक्रिफाईस करू शकता का, तर तिकडे येऊन जर का असं झालं की नाही मी पण माझ्या पॉइंटला ठाम राहणार आणि तू पण इकडनं हालणार नाही, मी पण हालणार नाही, मग युद्ध, मग युक्रेन वॉर, मग जे काय आहे ते. पण नाही, मी 2 पावलं पाठी येतो, तू 2 पावलं पुढे ये, किंवा मी 2 पावलं पुढे येतो, तू 2 पावलं पाठी हो. हे जेव्हा सॅक्रिफाईस तुम्ही करता तेव्हा मला वाटतं की प्रेम अजून वाढतं. पण
प्रेमच नसेल तर तुम्ही, मला नाही वाटत, किंवा तुम्ही आदर नसेल समोरच्या व्यक्तीबद्दल, तर हे तर खूपच वरचं हे झालं असं मला वाटतं. आणि रिस्पेक्ट, परीक्षित म्हणला तसं की ते खूप महत्वाचं आहे की एकमेकांचा रिस्पेक्ट करणं इन ऑल द टर्म्स आणि स्पेस देणं एकमेकांना. आणि कारण बऱ्याचदा लोकांचं असं होतं की माझं ह्याच्यावर प्रेम आहे म्हणजे हा फक्त माझाच आहे किंवा ह्यानी बाकीच्या गोष्टी काही करायच्या नाहीत, मी खूप पॉझिटिव्ह आहे. तर परीक्षित एक कायम म्हणतो की तुमचं ज्यांच्यावर प्रेम आहे त्यांना फ्री सोडा, ते परत येतात त्या तुमच्याकडे परत आणि ते येतात. परत आले की परत घालवून लावा ते परत येतील आपल्याकडे. परीक्षित काय म्हणतो, इफ यू लव्ह समवन सेट देम फ्री. They'll come back, then set them free again. Don't come. Go. हो, वा वा वा, खूपच छान. पण काय की सॅक्रिफाईसला खूप एक निगेटिव्ह आता कॉनोटेशन आलंय की मी कोण, आय एम अन इंडिव्हिज्युअल, मी असा आहे, मी तसा आहे, माझी एक सेल्फ इमेज अशी आहे आणि मी काही सॅक्रिफाईस करतो म्हणजे काय मोठं करतोय. अरे आपले आई बाबा आजी आजोबा केवढं काय काय आपल्यासाठी सॅक्रिफाईस करत आले आणि अगदी गोडीने ते आपल्यासाठी करतात. त्याच्यामुळे बलिदान हा शब्द खूप, पण त्यांना सॅक्रिफाईस हा शब्द नाही म्हणला पाहिजे ऍक्च्युली. सॅक्रिफाईस म्हणला की त्याची एक काय म्हणतो आपण बघण्याचा दृष्टिकोन पण दृष्टिकोन बदलतो. पण तुम्हाला रिलेशनशिप मध्ये कुठेतरी बॅक अँड फोर्थ, गिव्ह अँड टेक हे तुम्हाला करावंच लागतं. आणि तुमचा जर का आदर असेल ना तरच तुम्ही हे सगळं करू शकता. आदर असेल तर मग प्रेम होईल आणि प्रेमानंतरच तुम्ही काही गोष्टी सॅक्रिफाईस तुम्ही करू शकाल असं एक वाटतं. वाव. आता मला सांगा, मतभेद होतात? होतात कोणाला नाही होत. मला वाटलं सगळं कसं चांगलं आहे तुमचं. तर एवढं हे आदर्श कपल कुठून आलाय माझ्या. मग मतभेद कुठल्या विषयावर होतात किंवा मग ते तुम्ही कसे मिटवता आणि कसे एका पेजवर येता? नक्की कुठला मतभेद सांगायचा असं? अवसरच आहे प्रश्न. कसं आहे की मला असं वाटतं की मतभेद झाले तरी सगळ्यात मोठा प्रश्न आहे की तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम करता का. तर हो करतो बाबा, मी अफाट प्रेम करतो. तर मग ठीक आहे, थोडस ऍडजस्ट आपण करून घ्यायचं. मग त्याच्यामुळे ते मतभेद असे भेद होत नाहीत. मग ते फक्त मतांच्या भेदांपर्यंतच ते सीमित राहतात. पण मेजर फॉल्ट लाईन्स काही मला वाटतं की क्रिएट होत नाहीत. आणि कुठच्याही रिलेशनशिपमध्ये मला वाटतं की कॅन्डिड राहणं खूप गरजेचं आहे. की समजा एखादी गोष्ट जर का नाही आवडली तर ती तुम्हाला नाही म्हणून सांगता पण यायला पाहिजे. आणि आता मला असं कळलंय की तुम्हाला अशी चांगल्या प्रकारे पण कधी सांगता यायला पाहिजे, कधी वाईट प्रमाणे पण सांगता यायला पाहिजे. गरजेप्रमाणे दोन्ही ते हे असतं. मी काय की मी एकदम सरळ माणूस आहे, हो तर हो, नाही तर नाही. पण असं होत नाही जनरली. तर तुम्हाला ते समजावायला पण लागतं. तर तुम्हाला ते नीट समजावता पण आलं पाहिजे की मला हे वाटतंय पण ह्याची ही उदाहरणं आहेत आणि म्हणून मी हे कुठेतरी बघतोय. मान्य करणं पण इम्पॉर्टंट आहे. वेळोवेळी तुम्ही सॉरी बोललं पाहिजे, थँक्यू बोललं पाहिजे, आय लव्ह यू देखील बोललं पाहिजे. हे सगळं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण काय हे जर का नाही बोलणार तर समोरच्या माणसाला कळणार कसं ना काय हिच्या मनात काय चाललंय. मी काही कोणी मॅजिशियन नाहीये किंवा मी काही देव नाही की मला कळेल. तो एक आपला मराठीत एक मूवी होता की बायकांचं सगळं मनात, तसं तर माझं काही नाही. बोलले तरच कळेल. म्हणजे सुरुवातीला असं व्हायचं की परीक्षित म्हणला तो तसा की त्याला तो फार एक्सप्रेसिव्ह नव्हता. आता तो खूपच एक्सप्रेसिव्ह झालाय. आधी तर अजिबात नव्हता. तर मी त्याला म्हणायचे अरे बोल, मला कसं कळणार आहे तुझ्या मनात काय चालू आहे. लाईक अगदी पहिले 5-6 महिने. पण अशीच भांडणं व्हायची. ब्लॅक पुरुष जात सोपी आहे. ब्लॅक बसल्या करून म्हणजे त्यांच्या डोक्यात काहीच चालू नसतं. म्हणजे मी परीक्षेला म्हणायचे एकतर्फी संवाद चालू आहे आपला, मला उत्तर हवंय काहीतरी. बहुतेक मीच आज काहीतरी केलेलं दिसतंय आणि माझं सोच नाही, मला बसू दे शांत ना. असे पण झालेले आमचं. म्हणजे त्याची एक अशी वेगळी तार लागते की तो काहीतरी स्वतःच्या झोन मध्ये असतो. आणि तेव्हा जर जाऊन मी त्याला काही बोलले, तो हो पण म्हणणार नाही, तो नाही पण म्हणणार नाही, तो काहीच उत्तर देणार नाही. आणि जर मी त्याला विचारलं मी तुला काल हे सांगितलं होतं ते तू केलंस का, हो का, कधी सांगितलं होतंस. आणि बायका आणि त्याचा इन्स्ट्रक्शन आणि त्या लक्षातच राहत नाही. इतक्या वेगवेगळ्या इन्स्ट्रक्शन असतात. नंतर शिळा घ्यायचा आपण. ठीक आहे, पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ आहे ते.
तुमच्या लग्नाला 4 वर्ष झाली ना हो. पुढचा काय विचार आहे म्हणजे फ्युचरचं असं तुम्ही काही प्लॅनिंग केलंय रिलेशनशिप म्हणून ना, नवरा बायको म्हणून काही विचार केलायत की आपण या गोष्टी करायला हव्यात आयुष्यात आपलं रिलेशन छान राहावं म्हणून? खरं तर असा मला तर ह्याच्यात एक असं वाटतं की काही होऊ दे, आम्ही पहिले मित्र-मैत्रीण म्हणून आमची फ्रेंडशिप खूप घट्ट पाहिजे आणि त्याच्यावरतीच आम्ही सगळं आमचं जे काही काम आहे ते आम्ही केलं पाहिजे. म्हणजे इव्हन इन द फ्युचर की कसं असतं आता की जेव्हा आपल्या रिलेशनशिपला एक वेळ होतो ना, तर मग टेकन फॉर ग्रांटेड घ्यायला सुरुवात होते. नाही, परीक्षेतला तर माहितीच असेल की हे पण बोलू शकतो, प्रियाला तर हे माहितीच असेल, मला काही बोलायची गरज नाही. पण ते जेव्हा तुम्ही एकमेकांना टेकन फॉर ग्रांटेड तुम्ही घ्यायला लागता ना, तेव्हा मग ते खूप कम्युनिकेशन मध्ये प्रॉब्लेम आणि अननेसेसरी भांडणं होतात. तर माझं कायमच पहिल्यापासूनच आहे असं, आणि हा कन्सेप्टला हिनीच मला इंट्रोड्यूस केलेलं की आपण नवरा बायको होण्याच्या अगोदर मला वाटतं की आपण चांगले आपले मित्रमैत्रिणी आपण होऊया, की आपण एकमेकांना खरंच समजून घेऊया. आणि मला वाटतं की फ्युचरमध्ये पण आमची ही मैत्री टिकणं आणि ती टिकवणं ही जास्त मला खूप गरजेची वाटते. म्हणजे आजही माझं बऱ्याचदा असं होतं की मी परीक्षेतला ऑफिसमध्ये निघायच्या आधी मी सकाळपासून रात्री काय केलं म्हणजे निघेपर्यंत मी अजूनही सगळ्या गोष्टी सांगते. म्हणजे तो मला असं कधी कधी म्हणतो आता बास. पण ओके, म्हणजे एवढं शेअरिंग आमच्यात आहे आणि अजूनही ते 4 वर्ष टिकलंय की तो अजूनही बोर न होता तो ऐकतो. आय एम ऑल इयर्स, पण मला बोलायला सांगाल तर मला मी ऐकतो, बोलायला सांगू नका. सो तेच ती मैत्री असणं. आणि बऱ्याचदा मी म्हणते की तो माझा पार्टनर पण आहे, तो माझा मित्र पण आहे आणि तो माझा काही ठिकाणी मेंटॉर सुद्धा आहे. इन माय प्रोफेशनल लाईफ ही इज माय मेंटॉर. किती छान. सो तो खूप वेगवेगळे रोल प्ले करतो माझ्या लाईफमध्ये. घरी असताना नवरा पण असतो, मित्र पण असतो, ऑफिसमध्ये एक मेंटॉर असतो. सो इट्स अ गुड थिंग. कमाल. आणि काय म्हणजे मी बोललो तसंच की लाईफ आफ्टर मॅरेज इज व्हेरी सिम्पल. म्हणजे उगाच लोक असं बोलतात लग्न म्हणजे कधी कठीण आहे, असं काही नाही. करा, मजा येईल. खूप आवडलं, खरंच खूप आवडलं. एक्सपिरियन्स घ्या आणि ग्रो टुगेदर. म्हणजे आणि वी आर ग्रोन टुगेदर अँड वी आर ग्रोईंग टुगेदर. म्हणजे इनफॅक्ट मी इतका इंट्रोवर्टेड होतो लग्नाच्या अगोदर की मला कोणाशी बोलायचं म्हणजे मला खूप असा आतनं असा मला त्रास व्हायचा. पण तेच हिचं आहे, मी हिच्याकडनं खरंच ते शिकलो की कनेक्शन्स कसे बनवायचे आणि ते एकाला एक ते कनेक्शन कसे. म्हणजे मला बाबा समजवायचे की हे तुला जमलं पाहिजे कनेक्शन जोडायला, पण ते तिने मला दाखवलं ऍक्च्युली की हे एकातनं एक कनेक्शन ही कशी जोडतात. हे पुण्यात कारण का तुमच्याकडे ते खूप जास्त आहे यांच्याकडे की प्रत्येक माणसाला पुण्यामध्ये ओळखत असतो, तसं इकडे मुंबईत ओळखत असतो. पण त्याच्यामुळे मला कळलं की आणि ह्या कनेक्शनची पॉवर काय आहे आणि ती लिव्हरेज आपण ती कशी करू शकतो. म्हणजे मी अजून फुल फ्लेजेड तसा काय बोलतो ते तेवढं करता येत नाही. म्हणजे मी जो होतो त्याच्यापेक्षा मी खूपच चांगल्या ह्याच्यात असं जे ग्रोईंग टुगेदर आहे ना, हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही मगाशी म्हणलात ना मतभेद, तर त्यात माझं असं व्हायचं, मी परीक्षेतलं म्हणायचं परीक्षेत तू स्वतः बोल लोकांशी. तुझी स्वतःची एक काहीतरी आयडेंटिटी बनली पाहिजे किंवा तू स्वतः लोकांशी कनेक्शन वाढवले पाहिजे. तर तो मला म्हणायचा मला गरज नाही वाटत, माझ्याकडे लोक आहेत त्याच्यासाठी. म्हणजे मला जर सांगितलं की माझं हे काम आहे ह्या माणसाकडनं करून घे, तर त्या माणसाशी मला बोलायची गरज नाही. माझ्याकडे कोणीतरी एक जण आहे की ज्याचं त्याच्याशी कनेक्शन आहे. हे असे आमचे मतभेद होते. पण आता आमचं असं झालंय विथ त्याच्याही एक्सपिरियन्स किंवा माझ्या ह्यानी की आता तोही त्याच मताचा आहे की नाही माझे स्वतःचे कनेक्शन झाले पाहिजे. पण अगेन तो मगाशी म्हणला तसं की त्याच्यासाठी त्याच्या मागचे थॉट प्रोसेस काय ही जाणून घेतली, ही जाणून घेणं पण तेवढंच गरजेचं आहे. मी तर खूप ग्रो झालो म्हणजे. आणि इट्स इम्पॉर्टंट की यू कीप ऑन ग्रोईंग. कारण का काय होतं की जेव्हा तुमचा बिझनेस असतो ना तर एका पॉईंटनी तुम्ही एवढे वर जाता, तुम्हाला सक्सेस मिळतं की तुम्ही एकटे पडता वर. म्हणजे मी हे बरेच बिझनेसेसचे जे फाउंडर्स किंवा फॅमिलीज आहेत ना ते एकटे पडतात लोक. आणि असा पॉइंट येतो की ते त्यांच्या बायकांना पण ते शेअर नाही करू शकत की ऍक्च्युली काय चाललंय बिझनेसमध्ये. आणि तो एकटेपणा तो खायला लागतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या पार्टनर्सला पण अपग्रेड करत जाणं पण हे खूप एक इम्पॉर्टंट हे असतं की सतत कम्युनिकेशन ठेवणं. आणि मला वाटतं की हेच आहे की फ्युचरमध्ये सुद्धा जे आमचा जो सक्सेस आहे तोच जर का आम्ही
हे करत राहिलो, काय बोलतो त्याला, मल्टिप्लाय करत राहिलो आणि निगेटिव्ह गोष्टी होतात, पण आपण काय त्या निगेटिव्ह गोष्टींवरती हे करत नाही बसायचं. हा बाबा, आपण त्यातनं काय की आपण शिकायचं, शिक्षण घ्यायचं आणि आपण पुढे जायचं आणि जे पॉझिटिव्ह करतो ते मल्टिप्लाइंग ते करत राहायचं पुढे जाऊन. म्हणजे आम्ही दोघं कायम म्हणतो की आपल्याकडनं एक जी चूक झाली ती रिपीट नाही करायची, आपण नवीन चुका करू, आपण त्यातनं नवीन गोष्टी शिकू, पण सेम चूक रिपीट नाही करायची परत. त्यातनं लर्निंग काय घेतो हे खूप महत्वाचं. म्हणजे आम्हीच एकमेकांची काउन्सिलर थेरपी होत. तिसरा काउन्सिलर लागतच नाही. पण मी अगेन मगाशी म्हणलं तसं की इन जनरल इन रिलेशनशिप कॉन्व्हर्सेशन होणं, संवाद होणं हे खूप महत्वाचं आहे. खरं, जेव्हा तुमचा संवाद थांबेल तेव्हा काहीतरी गडबड आहे. बरोबर. वा वा, खूप मला तुमचे विचार आवडले दोघांचे, खरंच सांगते. आणि असाच तुमचा संसार सुखाचा होत राहो आणि वृद्धिंगत होत राहो. द अनुरूप शो मध्ये जाता जाता आपण ना एक वोकल लेटर म्हणतो. ओके. म्हणजे आजकाल आपण पत्र लिहिणं बंद केलंय जवळजवळ एकमेकांना, तर ती आठवण म्हणून एक वोकल लेटर आता आपण लिहिणार नाही आहोत, पण आपण म्हणून दाखवणार आहोत. सो जे मनात येईल एकमेकांविषयी ते तुम्ही एकमेकांना आता इथे पत्र म्हणायचंय, अगदी प्रिय प्रियापासून तुझाच पर्यंत. बापरे. ते छोटस असलं तरी चालेल, मनातलं आता जे येईल ते. प्रिय परीक्षित, पहिल्यांदा मी तुला खूप थँक्यू म्हणेन, कारण ही माझी जी 4 वर्षाची पूर्ण जर्नी आहे ती खरंच मी खूप एन्जॉय करते. म्हणजे आज तू खूप वेगवेगळे रोल प्ले करतोस माझ्या लाईफमध्ये. म्हणजे जसं मी मगाशी म्हणलं की नवरा तर आहेच, पण त्याचबरोबर तू माझा खूप जवळचा मित्र आहेस, तू माझा मेंटॉर आहेस. जिथे जिथे मला काउन्सिलिंगची गरज लागते तिथे ते तू मला काउन्सिलिंग करतोस. आणि खरंच त्यामुळे ह्या 4 वर्षात मी पण स्वतः खूप जास्त ग्रो झाली आहे, डेव्हलप झाली आहे. आणि आत्तापर्यंत तरी मला असं कधी तुझ्याकडे काही गोष्टी मागाव्या नाही लागल्यात की परीक्षित मला ही गोष्ट हवी आहे. तू माझ्या मनातलं कायमच ओळखून त्या गोष्टी मला आधीच दिल्या आहेस, त्यामुळे मी खूप हॅपी आहे. आणि जसं आता आपलं स्वप्न आहे दोघांचं की पुढे आपल्याला एक तर पर्सनली पण ग्रो व्हायचं आहे आणि प्रोफेशनलीही ग्रो व्हायचं आहे. म्हणजे तू जसं मला कायम म्हणतोस की आज मला ब्रेकफास्ट एका देशात करायचा आहे, डिनर दुसऱ्या देशात करायचा आहे, तर त्याच्यासाठी येस आपण दोघंही असेच एकमेकांना सपोर्ट करू आणि ग्रो करू ह्याची मला गॅरंटी आहे. आणि हे करता करता आपण दोघंही खूप फूडी होत, आपल्याला खूप फिरायला आवडतं, हे तर आपलं चालू असेलच त्याच्याबरोबर. सो येस, मी वाट बघते या सगळ्या गोष्टींची. येस, प्रिय प्रिया. आणि सुरुवात केली पाहिजे. प्रेम काय असतं हे मला तुझ्यामुळेच कळलं. कारण का प्रेमात पडणं जे म्हणतात, तर यू आर माय फर्स्ट आणि लकीली यू विल बी माय लास्ट असं म्हणायला हरकत नाही. आणि तू मला कळत नकळत मला खूप साऱ्या चांगल्या गोष्टी तू देऊन गेलीस की तू कायम माझी काळजी घेतेस, कायम माझी काळजी करतेस. तुला काय हवंय, तुला काय नकोय हे तू सतत काय बोलतात त्याला, तू सतत बघत असतेस आणि तू माझ्यावरती लक्ष ठेवत असतेस. जेव्हा माझ्या डोक्यामध्ये हवा जाते तेव्हा तू मला जमिनीवरती आणण्याचं काम करतेस आणि जेव्हा मी डाऊन असतो तेव्हा तू मला एक कायम मोटिवेशन देऊन तू मला कायम उचलतेस. आणि असा आपला संसार कायम चाललेला असतो. मला माहिती आहे की बरेच वेळा चुका माझ्याकडनं होतात, कधी कधी नैसे अनैसे त्या चुका होतात. मी माफी पण मागतो त्या चुकीची आणि मी प्रयत्न देखील करतो की मी तुझ्यासाठी अजून चांगला माणूस होईन आणि अजून खूप चांगल्या प्रकारे आपली रिलेशनशिप कायमच अशीच पुढे जात जाईल. आय लव्ह यू, थँक्यू. व्हेरी नाईस, खूप छान पत्र. असं बोलायचं म्हणजे डेंजर. झालं बोलून पण. द अनुरूप शो मध्ये आपल्या आज छान गप्पा झाल्या आहेत, त्यामुळे येस, थँक्यू. वाव, मस्त आहे, छान आहे, मस्त. थँक्यू. मोस्ट वेलकम. खूप छान गप्पा झाल्या. तुमचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू आज आम्हाला कळला, त्यामुळे मलाही मजा आली. आम्हालाही मजा आली. स्वतःला परत एकदा आम्ही एक्सप्लोर केलं. ह्या विषयांवर आपण जनरली कधी बोलत नाही, पण थँक्स टू अनुरूप मला वाटतं की
त्या निमित्ताने तुम्हीही काहीतरी वेगळं जगला असाल गेले 1.5-2 तास. आणि मला सांगायला जरूर आवडेल की अनुरूपचं ऍप सगळ्यांनी जरूर वापरा, जे लोक ज्यांना असं वाटतं की ज्यांचं लग्न झालं पाहिजे, कारण काय खूपच चांगला अनुरूपचं ऍप आहे. मेन म्हणजे सगळी जी तुम्हाला जी माहिती आहे ती वर असेल वधू असेल ती पूर्णपणे व्हेरीफाईड असते. म्हणजे जेव्हा मी लग्नासाठी रजिस्टर केलं होतं तर त्यामध्ये सगळं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक स्टेटमेंट, मी समजा व्हाईस चेअरमॅन आहे तर त्याचं लेटर हे मला सगळं अपलोड करायला लागलेलं आणि मग माझ्या नावासमोर व्हेरीफाईड असा टॅग आलेला. त्याचबरोबर तुम्हाला पूर्ण म्हणजे वर किंवा वधू असेल त्याचं पूर्ण सरनेम आणि त्याचं नाव दिसतं. बऱ्याचशा ऍप्स वरती तुम्हाला ते दिसत नाही, नुसतं परीक्षित पी लिहून येतं. हा परीक्षित पी म्हणजे प्रभू देसाई आहे का पटेल आहे का पांडे आहे हे कसं कळणार तुम्हाला? त्याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे ट्रस्ट डेव्हलप केलाय. त्याचबरोबर त्यांचे काही हे पण आहेत की तुम्हाला आणि तुमच्या पार्टनरला काय लाईक्स आहेत ते तुम्हाला कॉमन पॉइंट असे लिहून येतात. किंवा ट्रॅव्हल करायला आवडतं, हा नॉनव्हेज खात नाही, हा व्हेज खातो, किंवा याला क्लबिंग आवडतं, किंवा जे काय तर ते पॉइंटरच्या स्वरूपात तुम्हाला तुमचं मॅच देखील तुम्हाला येतं. तर खूपच चांगल्या प्रकारचं असं ॲप आहे आणि खूप मेन म्हणजे ना खूप ऑथेंटिक आहे. मी जे नावाचं जे सांगितलं ना, जे लोक आजकाल कारण का फसवणुकीचे आजकाल खूप जास्त इन्स्टन्सेस होतात आणि त्याच्यामध्ये हे सगळं व्हेरीफाय करणं म्हणजे तुम्हाला त्या प्रोसेसमध्ये बाबा मला फसवलं असं अनुरूप तुम्ही जेव्हा वापराल तेव्हा तरी तुम्हाला होणार नाही. सो ऑलवेज यूज अनुरूप. वा वा, किती छान, केवढं डिटेल्ड सांगितलंय अनुरूपच्या ऍप बद्दल. छान वाटलंय मला. वा वा, तुम्ही वेळात वेळ काढून एवढ्या छान गप्पा झाल्या आपल्या द अनुरूप शो मध्ये तुम्ही आला त्यासाठी मनापासून आभार. थँक्यू.